लाईव्ह गेलं ना. पण आता आवाज येतोय का? नाही नाही येत. हा, मग तो काढून ठेवला मी, जो होता तो. ठीक आहे, चालेल. सुरू करू. ओके. आता आलं. मागचा बॅकग्राऊंड आवाज गेला ना? हो, ठीक आहे, चालेल. ओके. प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. माझा विषय जो आहे तो वनस्पतीशास्त्र हा विषय आहे आणि त्यातीलही सपुष्प वनस्पतींचं वर्गीकरण शास्त्र हे माझं स्पेशलायझेशन आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही झाड, जंगली झाड माझ्याकडे जर घेऊन आला तर त्याचं मराठी नाही पण म्हणजे स्थानिक नाही तर त्याचं शास्त्रीय नाव मला सांगता आलं पाहिजे, हे माझं स्पेशलायझेशन आहे. आणि कदाचित जर सांगता आलं नाही तर त्याला मला काही फ्लोरा वापरावे लागतात आणि त्याच्यातून त्याचं आयडेंटिफिकेशन करून सांगावं लागतं, किंवा कदाचित ती नवीन जाती प्रजाती सुद्धा असू शकते. तर पुणे विद्यापीठात 2016ला जॉईन झालो. त्याच्या आधी मी औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होतो. हॅलो. हां, फुल स्क्रीनच केलेलं आहे. हां, ओके. हा का? फुल स्क्रीनच दिसते ना. ठीक आहे ना? ओके. तर 2008 ते 2016च्या दरम्यान मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पहिल्यांदा प्रपाठक म्हणून जॉईन झालो. नंतर सहयोगी प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून पण कार्यरत होतो. तर 2013 साली तत्कालीन परीक्षा नियंत्रक प्राध्यापक अशोक चव्हाण यांनी मला एक दिवस त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं संध्याकाळी 4च्या दरम्यान चहाच्या निमित्तानं. तर त्यांच्या ऑफिसमध्ये एक गृहस्थ आधीच बसलेले होते, मी जाण्याच्या आधीच बसलेले होते. त्यांचं नाव होतं डॉक्टर मॅनेजर सिंग. ते केंद्रीय पुरातत्व विभागामध्ये रासायनिक संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते. आणि चहा घेता घेता त्यांनी मला ओळख करून दिली, माझी ओळख करून त्यांना ओळख करून देण्यात आली. आणि मग त्यांनी मला हे सांगितलं की त्यांनी एक मला सॅम्पल दाखवलं, त्यांच्याकडे आणलेलं प्लास्टिकच्या बॅगमध्ये सॅम्पल होतं. आणि त्यांनी मला विचारलं की हे तुम्ही ओळखू शकता का, यातलं जे प्लांट मटेरियल आहे, झाडासारखं दिसणारं, गवतासारखं दिसणारं जे काय आहे ते ओळखू शकता का? मी म्हटलं हे ओळखणं थोडंसं अवघड आहे, कारण आम्ही ज्या वेळेला म्हणजे वनस्पती शास्त्राचा ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला मुख्यत्वे करून आम्हाला फांदी लागते, त्या फांदीला असणारी पानांबरोबर फुलं आणि शक्यतो करून त्याला फळं पण असावीत असा एक प्रघात आहे. तर इतकं सगळं असलं तरच तुम्ही त्याची जाती प्रजातीपर्यंत अगदी खोलात जाऊन तुम्ही त्याची ओळख म्हणजे पटवू शकता आणि कन्फर्म करू शकता की हे तेच आहे. आणि हे जे होतं हे सगळं मातीमध्ये मिसळलेलं मटेरियल होतं आणि याचं आयडेंटिफिकेशन मला थोडंसं शंकाच होती, त्याची होईल का नाही अशी शंका होती. मी विचारलं याचा उपयोग काय, आम्ही हे करून ओळख जरी करून दिली, ओळख पटवून जरी दिली तर याचा उपयोग काय होईल? तर ते म्हणाले की याचं संवर्धन म्हणजे हे वेरूळमधून आणलेलं होतं आणि त्याचं तिथले जे भित्तिचित्र होती त्याचं संवर्धन करता येईल असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्याचं साधारणतः 5व्या ते 7व्या शतकातलं
गुहा नंबर 12 ह्या 12व्या गुहेतलं हे मटेरियल होतं आणि त्यांनी सांगितलं, की हे तुम्ही जर ओळखून दिलं तर आम्हाला फार मदत होईल आणि त्याची संवर्धन पण करता येईल. पण त्याच्याच बरोबर त्यांनी काही अटी ठेवल्या होत्या माझ्यासमोर, की ही प्रॉपर्टी जी आहे, ही मालमत्ता जी आहे ती केंद्रीय पुरातत्व विभागाचीच आहे आणि तुम्ही हे सगळं झाल्यानंतर तुम्ही परत द्याल. मी म्हटलं ठीक आहे, तुमचीच आहे, तुम्हाला देणं आम्हाला काहीच हे नाही. पण दुसरी जी अट त्यांनी घातलेली होती ती मात्र फार गमतीशीर होती, की तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा एखाद्या सहकार्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार नाही. जे काही करायचे ते तुम्हीच कराल आणि त्याचं आयडेंटिफिकेशन वगैरे किंवा सगळं झालं तर त्याच्या समजा एखादं पेपर करायचं झालं तर त्याचं प्रकाशनामध्ये आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे दोन्ही इक्वल शेअरिंगमध्ये त्या प्रकाशनामध्ये राहतील. थोडंसं मी म्हणेन की हेजिटेट होतच मी ते मटेरियल घेतलं, की बाबा हे कसं काय करता येईल का? ओळखणं सोपं नाहीये आणि ते करत हे कसं होईल ह्याचीच मला थोडीशी धास्ती होती. पहिले 2-3 महिने मी हे हे जे त्यांनी दिलेलं सॅम्पल होतं हे मी फक्त बघायचो आणि तसंच ठेवून द्यायचो. मग त्याचं मला हे ह्याचाही अभ्यास करणं भाग होतं, की वेरूळ म्हणजे काय? वेरूळ कुठून आलं? वेरूळचा आधीचा इतिहास काय? भौगोलिक परिस्थिती काय आहे? व्यापारी मार्गांवर किंवा जुने जे काही त्याचे जे आधीचे जे ऐतिहासिक संदर्भ आहेत त्याचा काय त्याचा लागू लागू होतं. तर हे मी जेव्हा बघायला सुरू केलं त्यावेळेला मग मला एक माहिती त्याची येत गेली, की एलगंगा नावाची नदी जी आहे, छोटीशी नदी आहे. ती तिथल्याच डोंगर रांगेतून सुरू होते आणि ती नंतर गोदावरीला जाऊन मिळते. तर त्या एलगंगा नदीच्या नावावरून तिथं छोटंसं त्याचं गाव बसल्यामुळं येलूर असं त्याचं मूळ नाव आलं. येलूर, येलापुरा अशी वेगवेगळी नावं होती. आणि त्याच्यानंतरचं जे नाव प्रचलित झालं ते वेरूळ झालं आणि ब्रिटिशांच्या नंतर त्याला येलोरा हे पण नाव ॲडिशनली मिळून गेलं. वेरूळचं जे सगळं जी गुंफा आहेत, सगळा मोठा परिसर जो आहे ऑलमोस्ट आपल्याला जो माहिती आहे तो 2-1 किलोमीटरच्या परिसरात ते पसरलेले आहेत हेच माहिती आहे. पण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया मधून मला जी माहिती मिळाली, की त्यांच्या जवळपास 100 त्यांना गुहा तिथल्या माहिती आहेत आणि त्यातल्या फक्त 34 ज्या गुहा आहेत त्या सर्वसाधारण म्हणजे सर्वसामान्य पब्लिकसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी खुल्या केलेल्या आहेत. बाकीच्या मात्र सगळ्या बंद आहेत किंवा त्यांना बाकीच्यांना कोणाला जाऊ देत नाही. आणि सगळ्यात गमतीचं भाग असं होतं, की हे सगळं काळ्या पाषाणात म्हणजे बॅसॉल्ट रॉकमध्ये हे खोदलेल्या सगळ्या गुहा आहेत आणि मोनॅस्ट्रीज म्हणजे बौद्ध मठ किंवा हिंदू आणि जैन मंदिरांचं हे मोठा एक संकुल आहे, कॉम्प्लेक्स आहे. साधारणतः 1983 मध्ये ह्या सगळ्या संकुलाला याच्याबरोबर अजिंठ्याच्या संकुलाला सुद्धा जागतिक वारसा स्थळांमध्ये त्याला स्थान दिलं गेलं. तर ते हे वेरूळचं आधीचं महत्व झालं. तर ह्या वेरूळच्या ज्या गुंफा आहेत कदाचित वाटसरू, यात्रेकरू, व्यापारी इत्यादींच्यासाठी हा विश्रांतीचा थांबा म्हणून सुद्धा कदाचित आधीच्या काळामध्ये सर्व झाला असेल किंवा वापरलं गेलं असेल. पण त्याचबरोबर कदाचित बौद्ध धर्माचे किंवा इतर धर्माचे सुद्धा अभ्यासक, धर्मोपासक, प्रसारक इत्यादींच्यासाठी सुद्धा विश्रामाची सोय या सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये, या सगळ्या संकुलामध्ये केली जात असावी. आणि त्यातलं 16 जे वेरूळ जे आताच्या काळामध्ये जे प्रसिद्ध आहे ते गुंफा नंबर 16. तर जे तिथलं जे कैलाश टेम्पल जे आहे, कैलाश मंदिर जे आहे, ते एका अखंड पाषाणात खोदलेलं मोनोलिथिक रॉक टेम्पल असं ज्याला म्हटलं जातं. ते जगात सगळ्यात मोठं टेम्पल एकाच दगडामध्ये कोरलेलं हे टेम्पल आहे आणि त्याचं तेही महत्व आहे. मग ज्यावेळेला प्राचीन व्यापारी मार्ग ज्यावेळेला मी बघत होतो त्यावेळेला हे पण लक्षात आलं, की उज्जैनवरून जो नॉर्थमधून जो व्यापारी मार्ग येत होता, त्या व्यापारी मार्ग खाली दक्षिणेत जात होता. पण दक्षिणेत जाताना माहिष्मतीला यायचा म्हणजे आताचं ते माहेश्वर आहे. त्यानंतर बुऱ्हाणपूरला यायचा आणि मग घटोत्कचला येऊन तो 2 मार्गांमध्ये डिवाइड होत होता. एक जात होता बहलला, जो चाळीसगावच्या जवळ आहे आणि मग तिथून पितळखोऱ्याला आणि पितळखोऱ्यातून वेरूळ आणि वेरूळमधून औरंगाबादला येत होता. आणि दुसरा जो मार्ग होता तो घटोत्कच पासून अजंठापासून भोगवर्धन, आता त्याला भोकरदन असं म्हटलं जातं आणि मग तिथून येऊन परत औरंगाबादला येत होता आणि औरंगाबाद मधून मग परत खाली तेरला
उस्मानाबादमध्ये, आणि मग तिथून साऊथला आणि पश्चिमेत मात्र अनेक ठिकाणी तो जात होता. आणि सिंधुजन अकादमीमध्येच मागे एक लेक्चर सचिन पाटलांचं लेक्चर झालं होतं पन्हाळ्या संदर्भात. त्याच्यामध्ये त्यांनी पश्चिमेचे बरेचसे व्यापारी मार्ग दाखवले होते पन्हाळ्याच्या संदर्भात. तर तो याच्याशी सुद्धा ते थोड्याफार फरकानं मी म्हणेन की जोडता येऊ शकेल. तर दख्खनच्या पठारावरील कदाचित दक्षिणेमधील त्यावेळचं एक मोठं व्यापारी किंवा प्रसिद्ध व्यापारी केंद्र कदाचित असावं, असं त्याची एक महती पण आहे वेरूळची. हा त्याचाच एक मोठा केलेला की घटोत्कच पासून कसं कसं खाली येत गेलं. तर ह्या 34 ज्या गुंफा आहेत त्यातल्या 34 मधल्या पहिल्या 12 म्हणजे सगळ्यांच्यासाठी ज्या ओपन केलेल्या, सगळ्यांसाठी खुल्या असलेल्या ज्या गुहा आहेत, त्यातल्या पहिल्या 12 ज्या गुहा आहेत त्या बौद्ध लेणी आहेत. नंतरच्या 17 ज्या आहेत त्या हिंदू लेणी आहेत, आणि सगळ्यात शेवटच्या 5 ज्या आहेत त्या जैन लेणी आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये खोदल्या गेलेल्या आहेत. तर सगळ्यात जुन्या ज्या आहेत त्या बौद्ध लेणीच आहेत, बौद्ध गुहाच आहेत. 5व्या ते 7व्या शतकामध्ये त्या खोदल्या गेल्या होत्या. त्याच्यानंतरच्या ज्या आहेत 17 त्या हिंदू गुहा आहेत, आणि त्या 8व्या ते 9व्या शतकाच्या दरम्यान खोदल्या गेल्या होत्या साधारणतः. आणि त्यानंतरच्या ज्या 5 गुहा आहेत त्या 9व्या ते 11व्या शतकाच्या दरम्यान खोदल्या गेल्या होत्या, ज्या की जैन गुहा आहेत. आणि मला जे सॅम्पल दिलं होतं ते केव नंबर 12 मधलं होतं किंवा गुहा नंबर 12 मधलं होतं. तर ही जी गुहा आहे ही 3 ताल ही 11वे नंबर आणि 12वे नंबर ह्या दोन्ही ज्या गुहा आहेत ह्या 2 ताल 3 ताल अशा नावाने संबोधल्या जातात. याची 2 वेगवेगळी कारणं मला आर्किओलॉजीनं सांगितली होती की एक जी गुहा आहे ती 2 ताल म्हणजे 2 मजली आहे, आणि दुसरी जी आहे ही 3 मजली आहे. पण त्याच्यात ह्यांनी एक असं पण कारण सांगितलं होतं की हा जो खालचा जो पूर्ण फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअर, हा राड्यारोड्याने सगळा भरलेला होता आणि तिथपर्यंत काही दिसत नव्हतं आतलं. आणि त्यामुळे पूर्वी ह्याच गुहेला 2 ताल असं म्हटलं जायचं, म्हणजे 2 स्टोरीड. आणि नंतरच्या ह्याच्यात कोणाच्या तर लक्षात आलं की एक जिना खाली जातोय, आणि तो जिना ज्या वेळेला ते खोदत खोदत खाली गेले त्यावेळेला त्यांना तिसरा म्हणजे ग्राउंड फ्लोअर मिळाला, आणि त्या ग्राउंड फ्लोअरला किंवा तळमजला मिळाला, आणि त्या तळमजल्यामुळे मग आता ह्याला 3 ताल केव असं म्हटलं जातं. असं एक हे आहे, प्रघात आहे. आणि हे ह्या तिन्ही गुहांचं म्हणजे ह्या तिन्ही फ्लोअरचं, त्या तिन्ही मजले जे आहेत त्या तिन्ही मजल्यांचं आतलं स्ट्रक्चर हे सर्वसाधारणतः असं आहे. तर हा अगदी डाव्या बाजूचा जो आहे तो ग्राउंड फ्लोअर, पहिला तळमजला, त्यानंतर पहिला मजला, आणि हा दुसरा मजला वरचा जो आहे सगळ्यात तो. ह्यातले आतले जे पूर्ण काळ्या रंगाचे जे चौकोन दिसत आहेत ते त्यातले आतले पिलर आहेत, खांब आहेत. आणि सगळ्यात मागचा जो भाग दिसतो या तिन्ही मजल्यांचा त्यांना विहार असं म्हटलं जातं. याच्यात डिटेलमध्ये मी फारसं जाणार नाही. आणि त्यातले सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला मजला म्हणजे तळमजला आणि पहिला मजला जर बघितला तर ह्याच्या कडेची जी बाउंड्री आहे या गुहेची, याच्यामध्ये छोट्या छोट्या खोल्या आहेत. आणि त्या खोल्या कदाचित त्यावेळेचे जे धर्म उपासक होते, त्यावेळेचे जे धर्म प्रसारक होते बौद्ध धर्माचे विशेषतः, आणि विद्यार्थी होते त्यांच्यासाठी राहण्याच्या खोल्या म्हणून कदाचित वापरला जात होता. आणि मला जे मटेरियल दिलं होतं हे सेकंड फ्लोअरवरचं होतं किंवा दुसऱ्या मजल्यावरचं होतं. आणि हे पेरिफेरल पार्ट जो दिसतोय अगदी कडेचा, ह्याच्यामध्ये ह्या भिंती ज्या आहेत ह्या भिंतींवर आता म्हणजे बऱ्यापैकी मी म्हणेन की त्याचं डिस्ट्रक्शन झालेलं आहे, किंवा त्याला इजा मोठ्या प्रमाणावर पोचलेली आहे या सगळ्याला. त्याची वेगवेगळी कारणं आहेत की असं इथं वेरूळला का झालं, अजिंठाला का झालं नाही, त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पण ह्या सगळ्या ह्या कडेच्या ज्या भिंती आहेत ह्या भिंतींवर काही चित्र आजही अगदी अस्पष्ट का होईना पण बघायला मिळतात. काही पूर्ण झालेले आहेत, काही अर्धवट सोडलेली ठिकाणं अशी पण आहेत. आणि त्याच्यातलं एक सॅम्पल पडलेलं जे होतं त्यांनी ते मला आणून दिलं होतं, आणि त्याचं तुम्ही ओळख करा असं मला त्याने सांगितलं होतं. पण मला हेही समजून घेणं गरजेचं होतं की ह्याच्यात हे खोदलं कसं गेलं, त्याच्यानंतर त्याच्यावर तो गिलावा कसा केला गेला, त्याचं कंपोजिशन काय होतं, म्हणजे मिश्रण जे केलं माती त्याच्यातली झाडं आणि हे सगळं जे आहे हे किती केलं गेलं हे पण समजून घेणं गरजेचं होतं. कारण त्याच्यातला चिकटपणा जो आहे तो त्याच्यात राहणार होता. त्याला तांत्रिक जो आधार आहे तो सुद्धा त्याला मिळणार होता, आणि इतक्या कालखंड गेला तरी सुद्धा ते राहिलेले आहेत.
म्हणजे त्याची सुद्धा ड्युरेबिलिटी जी आहे ती सुद्धा महत्वाची ठरत होती. तर गुहा ज्या खोदल्या गेल्या ते ह्या पद्धतीनं खोदल्या गेल्या असं त्यांनी मला दाखवलं, की वरून पासून खोदत ते खाली आले आणि वरून ज्यावेळेला खोदत खाली आले त्यावेळेला वरचं जो पार्ट आहे किंवा भाग आहे. हॅलो. हा, मी नंतर करतो. वरचा सगळा पूर्ण जो हे आहे तो कंप्लीट झाल्यानंतर मगच त्यांनी राहिलेला खडक जो आहे तो काढलेला आहे तिथला आणि मग त्या सर्वसामान्यांना खुल्या केलेल्या होत्या. उजव्या बाजूला जी 2 चित्र दिसत आहेत त्यातला पहिला जो आहे तो थोडासा रफली चिजल्ड आउट ज्याला म्हणता येईल, म्हणजे भिंत जी आहे ती थोडीशी खडबडीत आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी स्मूथली चिजल्ड आउट म्हणजे थोडीशी गुळगुळीत केलेली आहे. आणि मग ह्याच्यानंतर हे इतकं जरी केलं तरी हे सुद्धा हे पेंटिंगसाठी किंवा चित्र काढण्यासाठी पुरेसं होतं असं नाही आणि त्यामुळे त्याच्यावर गिलावा देणं हे फार क्रमप्राप्त होतं. तर आता इथं उजव्या बाजूचं जे चित्र दिसतं ह्याच्यातलं त्याच्यामध्ये हे मातीचे काही त्याच्यामध्ये स्तर आहेत, त्याच्यानंतर चुन्याचा आहे आणि मग नंतर सगळ्यात वर जो येतो तो पेंटिंगचा येतो. तर हे अशा पद्धतीचं त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन मी डाव्या बाजूला दिलेलं आहे, की हा जो सगळा दिसतो हा कॅरियर बॅसॉल्ट आहे, म्हणजे जिथं दगड आहे त्याच्यामध्ये ह्या गुहा खोदल्या गेल्या. त्याच्यानंतर मग मातीचं म्हणजे चिखलाचं आणि त्या झाडाचं मिश्रण करून त्याच्यावर एक लेयर दिला गेला, प्लास्टर दिलं गेलं किंवा गिलावा दिला गेला. त्याच्यावर 2 चुन्याचे म्हणजे एक रफ म्हणेन आणि दुसरा जो आहे तो फाईन लाईम, ह्या दोन्हीचे त्याच्यावर गिलाव केले गेले आणि फाईन लाईनचा ज्या वेळेला गिलाव केला गेला त्यावेळेला मग मात्र तो पेंटिंगसाठी किंवा चित्र काढण्यासाठी तो पुरेसा होता असं ते. आणि त्यानंतर मग ती चित्र काढली गेली. आता त्यात आर्किओलॉजी कडून अजूनही मला जी काही माहिती मिळाली ती अशी मिळाली, की ज्यावेळेला ही अशी मोठी मोठी पुरातत्वीय निर्माण झाली सगळी मोठी किंवा निर्मिती झाली, मग तो बीबी का मकबरा असेल, ताजमहाल असेल किंवा अजंठा वेरूळचे हे पेंटिंग्स असतील किंवा अजूनही कुठले आर्किओलॉजिकल साईटवरची कन्स्ट्रक्शन्स असतील, बांधकाम असतील, तर त्या वेळेला मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्वरूपात असणारं किंवा स्थानिक स्तरावर असणारं मटेरियलच मोठ्या प्रमाणावर वापरलं गेलं. बाहेरून कोणत्याही प्रकारचं मटेरियल आणून इम्पोर्ट करून तिथं काही केलं गेलं नाही. त्यामुळं माझ्याकडं ऑप्शन जो होता की बाबा हे कसं ओळखायचं, काय ओळखायचं, तर हे त्यात जी ऍडिटिव्ह जे केलं गेलं होतं किंवा त्यात जी झाडं घातली गेली होती ती बाहेरून आणून कुठली घातली गेली नसावी, ती तिथलीच असावीत, हा असा एक कयास होता. आणि मग हे पुढे ज्या वेळेला सुरू केलं त्यावेळेला मी ज्या वेळेला मटेरियल डिसेक्ट आउट करायला सुरू केलं, ते एक एक कण मातीचा बाजूला काढून हातात ग्लोव्ज घालून मास्क घालून ज्या वेळेला मायक्रोस्कोपला बसायचो, कारण श्वासानं सुद्धा त्यातला एखादा कण उडून गेला तर काय असेल माहित नसायचं, म्हणून ते मास्क घाला आणि हे करा असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये काही फायबर्स मिळाले, काही पानाचे तुकडे मिळाले, एक कळी मिळाली जी उघडायच्या आधीच तिथं गाडली गेली होती. त्याच्यानंतर काही लाकडाचे पीसेस पण मिळाले आणि माझ्या सुदैवानं मी म्हणेन एक वनस्पती विद्यार्थी म्हणून, वर्गीकरण शास्त्राचा विद्यार्थी म्हणून, की माझ्या सुदैवानं एक फूल मिळालं. पण हे फूल जे आहे हे चमत्कारिक असं होतं की त्याच्यामध्ये पुकेसर पण नव्हते आणि स्त्रीकेसर पण नव्हते. कदाचित ते काळाच्या ओघामध्ये किंवा त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये ते तुटून गेले असावेत, निघून गेले असावेत आणि त्यामुळे मला मिळाले नाही. मग हे सगळं जरी झालं तरी हे ओळखायचं कसं, म्हणजे हे इतके तुकड्यांच्या स्वरूपात ज्या वेळेला मिळतं त्यावेळेला ओळख मग खरं तर दुरापास्त किंवा मुश्किलच आहे असं म्हणेन. पण आमच्या वनस्पती शास्त्राच्या याच्यामध्ये एक 150 वर्षापूर्वी जॉर्ज बेंथम आणि सर जे डी हुकर ह्या दोघांनी एक क्लासिफिकेशनची सिस्टम, वर्गीकरणाची सिस्टम जी आहे ती घालून दिलेली आहे आणि ती जी आहे ती प्रात्यक्षिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. जिथं जिथं ब्रिटिशांनी राज्य केलं, ज्या ज्या कंट्रीजमध्ये इन्क्लुडिंग लंडन किंवा इंग्लंड, तर त्यांच्याकडे ही सिस्टम जी आहे क्लासिफिकेशनची ही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. इतरत्र वेगवेगळे वापरतात, पण ही प्रॅक्टिकल सिस्टम असल्यामुळं आपल्याकडे ती कंटिन्यू झाली. आताच्या ह्याच्यामध्ये
अनेक वेगवेगळ्या क्लासिफिकेशनच्या सिस्टम्स आलेल्या आहेत. मॉलिक्युलर स्टडीज म्हणजे ज्याच्यामध्ये जनुकीय अभ्यास केला जातो, बाकीचे हे सगळे पॅरामीटर्स वापरले जातात. पण हे सगळे जरी असले तरी याच्यामध्ये फारसे उपयोगाचे नव्हते. असं याचं कारण असं की हे जे झाड आहे, ह्या झाडामधून डीएनए काढणं वगैरे फार अवघड नव्हतं त्यावेळेला किंवा आता पण नाहीये. पण तरी सुद्धा सगळ्यात मुश्किल जो पार्ट होता की हे त्यावेळेच्या मातीमध्ये 1500 ते 1600 वर्षापूर्वीच्या मातीमध्ये हे चिरडलं गेलं होतं, चेचलं गेलं होतं आणि त्यामुळं मातीत असणारी इतर जी काही ऑर्गॅनिझम्स आहेत, प्राणी आहेत किंवा मायक्रोब्स आहेत, पर्टिक्युलरली बॅक्टेरिया, व्हायरसेस त्याचं, तर त्यांचे सुद्धा जनुकीय सगळे जे आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स होते आणि त्यामुळं मोलेक्युलरचा जो पार्ट आहे, बारकोडिंग आम्ही ज्याला म्हणतो, डीएनए बारकोडिंग, तर तो ह्याच्यामध्ये करणं सोपं नव्हतं आणि तो आमचे काही सहकार्यांनी प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही, म्हणजे शक्य पण झालं नाही. मग आम्ही 30-150 वर्षापूर्वीची जी सिस्टम होती ती फॉलो केली. सगळ्यात साधं टेक्निक आम्ही त्याच्यात वापरलं. ती जी टेक्निक होती ती काय होती, ती क्लासिफिकेशन सिस्टम जी आहे ती काय आहे, तर सर्वसामान्यांच्यासाठी जे म्हणेन की आपल्याला माहिती आहे की सपुष्प वनस्पती ज्या आहेत किंवा फुलं देणाऱ्या ज्या वनस्पती आहेत ह्या दोन ग्रुपमध्ये, दोन विभागामध्ये विभागलेल्या आहेत. एक जो आहे तो एकदल वनस्पतींचा आणि दुसरा जो आहे तो द्विदल वनस्पतींचा. एकदल वनस्पती म्हणजे गहू, ज्वारी वगैरे हे सगळे जे नारळ वगैरे हे सगळे जे आहेत हे एकदल मध्ये येतात आणि द्विदल वनस्पतींमध्ये डाळी वगैरे ज्या आपल्या सगळ्या आहेत हे सगळे द्विदल मध्ये येतात. मग त्याच्यासाठी काही अजूनही क्रायटेरिया पण आहेत, म्हणजे नुसतं तुम्हाला बीज मिळालं पाहिजे असं काही नाही आहे. तर त्याच्यामध्ये असं असतं की काही झाडांची पानं जी आहेत, म्हणजे आता पिंपळ असेल किंवा आपली बाकीची एरंड असेल किंवा कुठली असेल, तर याच्यामध्ये जाळीदार त्याच्यामध्ये पॅटर्न असतो झाडा त्या पानांमध्ये. पण तोच ऊस किंवा बाकी आपण कुठले घेतले नारळ वगैरे, तर त्यांची जी मात्र जी आहे ती एकमेकाला पॅरलल म्हणतात, पॅरलल व्हेनेशन आम्ही त्याला म्हणतो. तर ती जी व्हेन्स असतात त्या पॅरलल असतात. पण द्विदल वनस्पतींमध्ये मात्र त्या जाळीदार असतात. तेच तुम्ही जर त्याचा झाडाचा खोडाचा जर तुम्ही सेक्शन घेतला किंवा छेद घेतला, तर त्याच्यामध्ये हे सगळे जे अन्न अन्न पुरवणारे ज्या पाईप्स आहेत, अन्न पुरवणारे ज्या नळ्या आहेत, त्या एकदल वनस्पतींमध्ये विखुरलेल्या असतात आणि द्विदल वनस्पतींमध्ये मात्र त्या रिंगच्या स्वरूपात येतात. म्हणजे अगदी करेक्ट रिंग दिसते, म्हणजे त्याला अॅन्युलर रिंग असंच म्हटलं जातं नंतरच्या काळामध्ये. पुन्हा अजून एक त्यांच्यामध्ये फरक असतो की एकदल वनस्पतींची जी मुळं आहेत ती फायबरस असतात, म्हणजे तंतुमुळं शक्यतो असतात. त्यामुळेच कोकणांमध्ये नारळाचं झाड जर कुठल्या बांधकामात येत असेल किंवा रस्त्यामध्ये येत असेल, तर अख्खच्या अख्खं झाड फक्त ढकलून बाजूला नेलं जातं किंवा क्रेन आताच्या काळामध्ये क्रेनच्या साह्यानं उचलून दुसरीकडं ट्रान्सप्लांट केलं जातं. पण तेच आंब्याचं झाड किंवा बाकीच्या झाडांना हे इतकं सहजासहजी शक्य होत नाही. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये टॅपरूट आणि ब्रांच्ड रूट सिस्टम असते. आणि मग ज्यावेळेला फुलं मिळतात, त्या फुलांमध्ये सुद्धा एकदल वनस्पती आणि द्विदल वनस्पती ह्या सर्वसाधारणतः ओळखल्या जातात. एकदल वनस्पतींमध्ये पाकळ्यांचा जो नंबर असतो तो 3 किंवा 3च्या पटीत असतो आणि तोच द्विदल वनस्पतींमध्ये मात्र 4 किंवा 5च्या पटीत असतो. आणि मला जे फुल मिळालं होतं त्या फुलामध्ये मात्र तुम्ही जर इथं खाली बघितलं तर 1, 2, 3, 4 आणि हे 5 पाकळ्या आहेत. त्याचा अर्थ असा होता की तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये जात होता, म्हणजे द्विदल वनस्पतींच्या ग्रुपमध्ये जात होता. म्हणजे याच्यामध्ये मला मोनोकॉट हा पार्ट बघायची गरज नव्हती किंवा एकदल वनस्पती ज्या मराठवाड्यामध्ये मिळतात त्यांची त्या बघायची गरजच नव्हती. हे ज्या वेळेला द्विदल वनस्पतींमध्ये येतं त्यावेळेला परत ह्या द्विदल वनस्पती परत 3 वेगवेगळ्या विभागांमध्ये विखुरलेल्या आहेत. त्यांनी त्याचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. पॉलीपेटॅली, गॅमोपेटॅली आणि अपेटॅली. पॉलीपेटॅली म्हणजे पाकळ्या ज्या असतात, पाकळ्यांमध्ये युज्युअली म्हणजे फुल आपण ज्यावेळेला बघतो, गुलाबाचं फुल बघतो, तर गुलाबाच्या फुलामध्ये किंवा जास्वंदीच्या फुलामध्ये सगळ्यात बाहेरचा जो भाग आहे तो हिरवा असतो, म्हणजे पाकळ्यांचाच पार्ट तो भाग आहे पण हिरवा असतो. त्याला आमच्या भाषेमध्ये परिभाषेमध्ये त्याला कॅलिक्स किंवा सेपल्स असं म्हणतात आणि त्या नेहमी शक्यतो हिरव्या रंगाच्या असतात. आणि त्याच्या आतला जो भाग आहे तो मात्र ज्याला आपण पाकळ्याच म्हणतो त्या मात्र शक्यतो रंगीत असतात.
तर ह्या दोन याच्यामध्ये, पहिल्या दोन याच्यामध्ये फुल आपल्याकडे जी वनस्पती ज्या मिळतात बहुतांशी, त्याच्यामध्ये ह्या पाकळ्या दोन याच्यामध्ये डिवाइड होतात. एक बाहेरचा सेपल आणि आतला हा पेटल. आणि मग शेवटचा जो एक भाग येतो त्याच्यामध्ये आम्ही त्याला अपेटॅलिक किंवा मोनोक्लायमिडी असं म्हणतो. त्याच्यामध्ये हे तुम्हाला वेगवेगळं करता येत नाही, म्हणजे सेपल आणि पेटल असं किंवा हिरव्या आणि रंगीत अशी वेगवेगळी त्या दोन ह्याच्यामध्ये डिवाइड होत नाही. आणि मला जे मिळालेलं फुल होतं त्याच्यामध्ये ही एकच त्याच्यातली जी वर्ल आहे, म्हणजे पाकळ्या ज्या आहेत ते एकामध्येच फक्त कॉन्सन्ट्रेट झालेले दिसत होते. याचा अर्थ असा की ते पहिल्या कॅटेगरीत पण जात नव्हतं आणि दुसऱ्या कॅटेगरीत पण जात नव्हतं, तर ते जात होतं तिसऱ्या कॅटेगरीत. आता उदाहरणार्थ सगळ्यांसाठी मी सांगतो की पॉलीपेटली म्हणजे जास्वंदीचं फुल आपण बघितलेलं आहे. तर जास्वंदीच्या फुलामध्ये सगळ्यात बाहेरचा पार्ट जो आहे तो हिरवा, ज्याला आम्ही सेपल म्हणतो, आणि आतल्या ज्या लाल पाकळ्या किंवा पांढऱ्या, जास्वंदीमध्ये बरेच रंग उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की त्या पाकळ्या एकमेकाला चिकटलेल्या नसतात, पाकळ्या एकमेकापासून विलग असतात, म्हणून त्याला आम्ही पॉलीपेटली म्हणतो. आणि धोत्र्याचं तुम्ही जर फुल बघितलं असेल तर धोत्र्यामध्ये हे आतली जी पाकळ्यांची जी लाईन आहे ती एकमेकाला चिकटलेली असते आणि त्याची एक ट्यूब तयार होते, त्याची एक पाईप तयार होते, आणि त्यामुळं त्याला गॅमोपेटेले असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं मला जे मिळालेलं फुल होतं, ह्या पाकळ्या जरी वेगळ्या असल्या तरी फक्त एकच त्याच्यातली वर्ल जी आहे, म्हणजे सेपल किंवा पेटल असं सेपरेट काही होत नव्हतं, त्याच्यामध्ये एकच वर्ल त्याच्यामध्ये इंडिकेट होत होती, आणि म्हणून तो तिसऱ्या ग्रुपमध्ये जात होता. आणि माझ्या सुदैवानं औरंगाबादला तत्कालीन मी म्हणेन की माझे गुरु डॉक्टर VN नाईक, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून फ्लोरा ऑफ मराठवाडा 1998 साली प्रकाशित केलेला आहे. आणि तो 2 खंडांमध्ये आहे. आणि त्या 2 खंडांमध्ये हा पहिला खंड आहे, याच्यावर त्यांनी पळसाचं चित्र दिलंय, कारण मराठवाड्यामध्ये पळस एकदम सगळीकडे मिळतो ऑलमोस्ट. आणि दुसऱ्या खंडामध्ये मात्र त्यांनी कळलवीचं चित्र दिलेलं आहे, की ज्याच्यामध्ये मोनोकॉट म्हणजे एकदल वनस्पती दुसऱ्या खंडात आहेत, आणि दुसऱ्या खंडात अर्थात द्विदल काही आहेत, पण मेजर जो पार्ट आहे तो एकदल वनस्पतींचा आहे. आणि हा मात्र पूर्ण खंड जो आहे हा द्विदल वनस्पतींचाच आहे. आणि ह्या पूर्ण मराठवाड्याचा जो सपुष्प वनस्पतींचा जो वनस्पती कोश त्यांनी जो केलेला आहे त्याच्यामध्ये 1718 प्रजातींची नोंद त्यांनी केलेली आहे. आणि मग माझ्या सुदैवानं असं झालं की मी ज्या वेळेला हे शॉर्टलिस्टिंग करत गेलो, कारण मला दुसरा पर्यायच नव्हता त्याच्यामध्ये, की अपेटेली जो सेक्शन होता किंवा मोनोक्लायमेडी जो सेक्शन होता की ज्याच्यामध्ये पाकळ्या ज्या आहेत त्या फक्त एकाच वर्लमध्ये आहेत, तर त्याच्या जवळपास 166 प्रजाती मराठवाड्यामधून नोंद आहेत. त्या ज्या की 23 वेगवेगळ्या कुळांमध्ये त्यांची विभागणी आहे. आणि मी मगाशी जसं म्हणालो की आर्किओलॉजीचं सगळ्यात मोठं महत्वाचं जे प्रिन्सिपल असतं की हे सगळ्या ज्या मॉन्युमेंट्स क्रिएट झाल्या, जी निर्माण झाली, निर्माणाधीन सगळं जे होतं हे स्थानिक स्वरूपावर उपलब्ध असलेलं मटेरियल वापरूनच त्यांनी ते केलेलं होतं, बाहेरून कोणतंही आणलं नव्हतं. म्हणून मी तिथल्याच ज्या 166ची जी लिस्ट मी तयार केली होती, यादी जी तयार केली होती, त्याच्याशी कम्पेअर, हे माझ्याकडे असलेलं जे मटेरियल होतं ते मी कम्पेअर करायला सुरू केलं. त्याच्यातलं सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज मला असं होतं की ह्या 166 वनस्पतींचं जर तुम्ही फ्लोरा ऑफ मराठवाडा जर बघितला तर त्याच्यामध्ये सगळ्या वनस्पतींची अगदी मुळापासून ते बियांपर्यंत वर्णन अगदी तंतोतंत दिलेली आहेत. आणि माझ्याकडे जे फूल होतं ते फूल माझ्याकडे असल्यामुळे त्याची लांबी किती, रुंदी किती, त्याचा रंग कोणता, त्याच्यावर किती केस आहेत, हे सगळं, केस आहेत किंवा नाहीत हे सगळं माहित होतं, जरी त्याच्यामध्ये पुकेसर किंवा स्त्री केसर नसले तरी. आणि तसं ती 166ची जी यादी होती ती मग मी एक 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 करून त्याच्याशी कम्पेअर करायला सुरू केली. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे बामू अर्बेरियम जे आहे, बामू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी याचा तो शॉर्ट फॉर्म आहे, आणि तो मिसुरी बोटॅनिक गार्डननेच दिलेला शॉर्ट फॉर्म असतो, किंवा ॲब्रिव्हिएशन म्हणतो आम्ही त्याला, किंवा ॲक्रोनिम असं टेक्निकल भाषेमध्ये म्हटलं जातं. तर तिथं जवळपास डॉक्टर VN नाईक आणि त्यांचे स्वर्गीय डॉक्टर VN नाईक आणि त्यांचे विद्यार्थी या सर्वांनी मिळून जवळपास 80,000 स्पेसिमेन्स जे आहेत ते अर्बेरियम स्पेसिमेनच्या स्वरूपात तिथं डिपॉझिट केलेले आहेत, त्या ह्याच्यात उपलब्ध आहेत तिथं, म्हणजे त्या म्युझियम मध्ये.
त्याच्याच बरोबर औरंगाबाद विद्यापीठाची जी गार्डन आहे तिथल्या बोटनी डिपार्टमेंटची, ती जवळपास 44 एकरवर पसरलेली आहे. आणि आजही तिथं म्हणजे आपल्याकडे म्हणजे मी म्हणेन की पश्चिम महाराष्ट्रात कुठेही बी टाकली सह्याद्रीमध्ये तर ती आपोआप उगवून येते कदाचित. पण मराठवाड्यासारख्या ठिकाणी जिथं म्हणजे दुष्काळी भाग मी म्हणेन, तर तिथं मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं आणि ते जतन करणं हे खरंच मोठं चॅलेंज होतं, टास्क होतं. आणि त्यातल्या त्या प्राध्यापकांनी, तिथल्या माळ्यांनी किंवा टेक्निकल स्टाफनी तो मेंटेन केलेला आहे आणि आहे. आणि ह्या दोन्हीचाही सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादचे असं आहे की ही दोन्ही जी ऍसेट्स आहेत तिथले, हे भारतीय विद्यापीठ जितकी जितकी विद्यापीठं आहेत भारतामध्ये युजीसी अंडर, त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठं ऍक्सेशन असणारं, म्हणजे 80,000 स्पेसिमेन्स असणारं आणि 44 एकरवर जवळपास पसरलेली गार्डन हे सगळ्यात मोठं आहे. म्हणजे कुठल्याच विद्यापीठाकडे इतकी मोठी जागा नाही, इतकी मोठी हर्बेरियम ऍक्सेशन्स नाही. आणि तो सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज मला होता. आणि त्यामुळे मी ते 166 ज्या तिथल्या प्रजाती नोंद होत्या त्यांच्याशी मी कम्पेअर करत गेलो, शॉर्टलिस्टिंग करत गेलो. आणि शॉर्टलिस्टिंग करत गेल्यानंतर मी एका झाडावर येऊन थांबलो आणि ते झाड होतं कॅनाबिस सटायवा. तर कॅनाबिस सटायवा हे मला मला माहित नाही आता कोण कोण ऐकतं इथं लेक्चर, पण नॉन बॉटनी लोकांसाठी हे एक एक मी म्हणेन की जे जशी बाकीची बॉटॅनिकल नावं किंवा बायोलॉजिकल नावं जशी असतात तसंच एक नाव आहे. पण हे झाड मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये याला गांजा किंवा भांग म्हटलं जातं. आणि त्याच्यापासूनच हाशिश पण काढला जातो. आणि त्यामुळं ह्या झाडाचं महत्व जे आहे ते वेगळंच महत्व होतं. तर मी ज्यावेळेला हे हे काम जेव्हा करत होतो, जो ऑलमोस्ट मी म्हणेन की वर्ष दीड वर्ष ह्या एकाच सॅम्पलवर मी काम करत होतो, विद्यार्थ्यांना कोणालाही न इन्व्हॉल्व करता, त्यातमध्ये न घेता. आणि ज्यावेळेला हे मी काही त्यामध्ये मिळालं की माझे काही तिथं मित्र होते, कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटला होते, मॅथमॅटिक्सला होते, केमिस्ट्रीला होते, त्या सगळ्यांना बोलवून मी दाखवायचे की बाबा हे मिळालं. आणि मी मराठी नाव सांगितलं की सगळ्यांच्या भुवया आपोआपच उंच व्हायचे. हे कॅनॅबिस म्हणजे गांजा कसं काय याच्यात असेल, कुठून आला, कसा आला. तर त्याच्याशी संबंधित जे होते किंवा त्याच्याशी निगडीत जे काही प्रश्न होते ते अनेक प्रश्न होते की त्यांनी गांजाच इथं का वापरला असेल, कशासाठी वापरला असेल, का तो चुकून पडला असेल, असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये होते. त्याचे इतर काही उपयोग तिथं करत होते का, त्याची लागवड होती का, असं त्याच्याशी संदर्भ असणारे किंवा त्याच्याशी निगडीत असणारे अनेक प्रश्न होते. पण गमतीचा भाग असा की आपण ज्याला कॅनव्हास म्हणतो, ज्याच्यावर चित्र काढलं जातं, पेंटिंग काढलं जातं, जो कॅनव्हास हा शब्द आहे, तो कॅनव्हास जो आहे मूळचा, काही आर्टिस्ट जर असतील तर त्यांना माहित असेल की कॅनव्हास जो मूळ कॅनव्हास जो आहे तो एका अगदी कडक कापडापासून केला जातो. आणि हे जे कडक कापड आहे हे कॅनेवाज, कॅनेवाक, कॅनेवाज ह्या इथं अँग्लो फ्रेंच, जुने अँग्लो फ्रेंच जे शब्द आहेत त्यांच्यापासून आलेला शब्द आहे. आणि हे कॅनाबिस पासूनच तयार केलं जायचं. कॅनाबिस म्हणजे गांजा. तर गांजाचं जे तंतू होते, फायबर होते, त्यांच्यापासून विणलेलं जे कापड होतं त्या कापडापासूनच ते कॅनव्हास जो आहे तो तयार केला जायचा आणि त्याच्यावर चित्र काढली जायची. अजूनही कदाचित जात असतील. पण सगळ्यात मोठा जो माझ्या पुढं प्रश्न होता तो की हे ठीक आहे बाबा की मी हे शेवट या एका झाडापर्यंत येऊन थांबलेलो आहे, कॅनॅबिस सटायवा किंवा गांजा. आणि गांजा भांग असं त्याला स्थानिक भाषेत म्हटलं जातं. पण हे ओळखलं हे ठीक आहे, पण हे कन्फर्म कसं करायचं, कम्पेअर आणि कन्फर्म कसं करायचं. जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात 80,000 स्पेसिमेन होते, गार्डन इतक्या मोठ्या प्रमाणावर होती, पण तरी सुद्धा हा स्पेसिमेन मात्र तिथं नव्हता. आणि त्याची कारणं पण अनेक होती. कारण याला आपल्याकडं कायद्यानं मान्यता नाही आहे महाराष्ट्रात विशेषतः. आणि त्यामुळं लागवडीखाली जरी असेल किंवा कुठल्या एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये मिळाली तरी त्यांना टेन्शन की बाबा पोलिसांचं ससेमिरा आपल्या मागं लागेल. आणि त्यामुळं ते असली तरी काढून टाकून त्यांना नष्ट केलं जातं. पण तरीही चोरी छिपे म्हणेन किंवा चोरून अनेक ठिकाणी अनेक भागांमध्ये तो लागवडीखाली आहे आणि तो वापरलाही जातो. तसाच औरंगाबादलाही
गोगाबाबा मंदिर म्हणून विद्यापीठाच्याच मागच्या बाजूला उत्तरेला, औरंगाबाद शहराच्या उत्तरेला एक मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या आसपास संध्याकाळी युजली किंवा औरंगाबाद केव्ज पण त्याच्यासाठी फेमस आहे. अजंठा आणि वेरूळच्या जशा केव्ज आहेत तशा औरंगाबाद केव्ज पण आहेत आणि त्या अतिशय प्रसिद्ध आहेत. तर त्या मंदिराच्या आसपास संध्याकाळी 7:30-8 नंतर शक्यतो वेगळी पब्लिक तिथं जातं. तर मी पण गेलो मग त्यांच्याकडं आणि की मी म्हटलं की मला बाबा थोडासा गांजा पाहिजे आणि तुम्ही म्हणाल ते पैसे द्यायला मी तयार आहे. मला फक्त ह्याच्यासाठी पाहिजे. पण तरी सुद्धा मला कोणी दिला नाही. पण गमतीचा भाग असा की उत्तर भारतामध्ये अगदी इन्स्टिट्यूट्स असतील किंवा कुठेही असेल, तो अगदी मुबलक प्रमाणावर तण म्हणून वाढतो. म्हणजे गाजर गवतापेक्षाही जास्त मी म्हणेन मोठ्या प्रमाणावर तो उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश असेल, हिमाचल प्रदेश असेल, आसाम, मेघालय, काश्मीर, दिल्ली, पंजाब ह्या सगळ्या, हरियाणा ह्या सगळ्या ठिकाणी अतिशय मुबलक प्रमाणावर तण म्हणून अतिशय त्रासदायक तण म्हणून तो तिथं वाढतो. अगदी गाजर गवतापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात तो वाढतो. मी माझे एक दिल्ली विद्यापीठामध्ये माझे एक मित्र आहेत अध्यापक राजेश टंडन, त्यांना मी फोन केला आणि मी म्हटलं की बाबा मला असं असं हे मिळाले आणि तुम्ही थोडंसं सॅम्पल जे आहे ते पोस्टानं किंवा कुरिअरनं पाठवून द्या. 4 दिवसामध्ये मला सॅम्पल मिळून गेलं कुरिअरनं त्यांनी पाठवल्यामुळं, स्पीड पोस्टनं पाठवल्यामुळं. आणि मी ज्यावेळेला कम्पेअर केलं त्यावेळेला डाव्या बाजूचं जे चित्र दिसतंय हे ताज्या पानाचं चित्र आहे आणि उजव्या बाजूचं जे चित्र आहे हे त्या आर्किओलॉजिकल सॅम्पलमध्ये मिळालेलं पानाचा तुकडा आहे. त्याच्यानंतर फुलामध्ये सुद्धा कम्पेअर केलं, हे नर फूल आहे आणि हे जे हे आर्किओलॉजिकल फूल आहे. ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे तर ह्याच्यामध्ये फक्त पुकेसर आहेत आणि ह्याच्यामध्ये पुकेसर पण नाहीत आणि स्त्रीकेसर पण नाहीत. पण त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मात्र अगदी तंतोतंत त्याच्याशी जुळत होत्या. त्यातल्या काही कळ्या सुद्धा ज्या वेळेला आम्ही चेक केल्या त्यावेळेला कळ्यांचं सुद्धा ह्या ताज्या कळ्या आहेत आणि ही त्यावेळेची जी आर्किओलॉजिकल ह्याच्यामधली कळी आहे. मग आम्ही स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपला त्याचे काही फोटो घेतले. शिवाजी विद्यापीठामध्ये त्यावेळेला त्याचे फोटो काढण्यात आले आणि ते ज्या वेळेला कम्पेअर केले त्यावेळेला हे डाव्या बाजूचा जो पूर्ण कॉलम दिसतोय ह्यामध्ये फ्रेश सॅम्पल आहे आणि उजव्या बाजूच्या ह्याच्यामध्ये मात्र आर्किओलॉजिकल सॅम्पल आहे. त्याच दरम्यान माझे जे सहकारी होते डॉक्टर मॅनेजर सिंग, त्यांनी ते केमिस्ट्रीचे असल्यामुळं, रसायनशास्त्राचे असल्यामुळं त्यांनी त्याचा ह्याचा स्टडी करून बघितला FTIRचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे जे पीक मिळाले त्यांना, त्या पीकमध्ये किंवा जे ग्राफ मिळाले त्या ग्राफमध्ये ह्या दोन्ही म्हणजे फ्रेश स्पेसिमेन आणि आर्किओलॉजिकल स्पेसिमेन हे दोन्ही एकमेकाशी अगदी जुळणारे होते. आणि इथं कन्फर्म झालं की हे गांजाच आहे किंवा कॅनाबिस सटायवाच आहे. कॅनाबिस सटायवा हे त्याचं बॉटॅनिकल नाव आहे. त्याला इंग्लिशमध्ये हेम्प असं सुद्धा म्हटलं जातं आणि मराठीमध्ये मात्र मराठी हिंदीमध्ये गांजा, भांग, हशिश हे अनेक त्याचे बाकीचे शब्द आहेत. मग हे हेम्प म्हणजे काय, त्याला काही वेळेला इंग्लिशमध्ये मारिवाना सुद्धा म्हटलं जातं. तर गांजा म्हणजे जे आहे, गांजा जो आहे तो त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल प्लांट जे आहेत किंवा नर आणि मादी झाडं जे आहेत ती वेगवेगळे असतात. एकाच झाडावर दोन्ही फुलं किंवा एकाच फुलामध्ये दोन्हीही स्त्री केसर आणि पुकेसर कधीच येत नाही. म्हणजे नर फुलं वेगळ्या झाडावर येतात आणि मादी फुलं वेगळ्या झाडावर येतात. तर गांजा म्हणजे युजली असं काही डिस्क्रिमिनेशन न करता एक गोळा केला जातो आणि तो आयदर स्मोक केला जातो किंवा वाटून दुधामधून घेतला जातो. ज्या वेळेला स्मोक करतात त्याला गांजा म्हणलं जातं आणि शक्यतो मादी झाड जे आहे, मादी झाड जर घेतलं तर त्याच्यामध्ये मात्र त्याला भांग असंच म्हणलं जातं. आणि झाडांवरून उत्तर भारतामध्ये मी बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे, उत्तर प्रदेश किंवा हरियाणा, पंजाब इतर भागांमध्ये, की झाडावर शक्यतो हात फिरवतात आणि जे हाताला चिकटेल त्याचा मळ काढल्यासारख्या गोळ्या काढल्या जातात आणि ते म्हणजे हशिश. मग मार्केटमध्ये सुद्धा 2 प्रकारचे गांजा अवेलेबल आहेत असं मला कळालं, की मार्केट म्हणजे ज्याचा मेडिसिनल व्हॅल्यू असते किंवा मेडिसिनल याच्यामध्ये सुद्धा फक्त एक बॉम्बे गांजा आणि दुसरा बेंगॉल गांजा. बॉम्बे गांजा म्हणजे काय तर वडीच्या स्वरूपात तो उपलब्ध असतो
आणि बेंगॉल गांजा म्हणजे लाडूच्या स्वरूपात तो उपलब्ध, म्हणजे गोल स्वरूपात तो उपलब्ध असतो. पण त्याच्याच बरोबर मला अजून एक संदर्भ मिळाला, तो म्हणजे इंडस्ट्रियल हेम्प. आणि ह्या सगळ्या झाडाला सगळ्यात बदनाम करणारं जे केमिकल आहे हे इंडस्ट्रियल हेम्प मध्ये मिळत नाही. आणि म्हणून त्याची व्हॅल्यू जी आहे ती नार्कोटिझम मध्ये किंवा नशा आणण्यासाठी शून्य आहे, म्हणजे त्याला काहीच उपयोग नाही असं म्हटलं जातं. मग त्याचा जो भूगोल आहे, हे गांजा आला कुठून, कसा काय आला, तर त्याच्यावर सुद्धा खरं संशोधन होणं गरजेचं आहे. आपल्याकडे काहीच मी म्हणेन की उपलब्ध नाही. फक्त एक 1996 साली डेक्कन कॉलेजला जे काजळे सर होते त्यांनी मात्र केलेलं होतं, थोडा त्याचा एक संदर्भ होता. तर साधारणतः 10,000 ते 12,000 वर्षापूर्वी उत्तर चीनमध्ये त्याचं पहिल्यांदा लागवडीखाली आणलं गेलं. आणि मग तिथून चीनमधून जे तत्कालीन सिल्क रूट्स ज्याला म्हटलं जातं, त्या सिल्क रूट्स थ्रू तो जगभर पसरवला गेला. पण जगभर जो पसरवला गेला त्याचं कारण असं होतं की नशा आणण्याचा पदार्थ म्हणून त्याचा प्रसार केलेला नाही. तर त्याचा जो प्रसार केला गेला होता तो त्याचा धागा जो आहे तो सगळ्यात कडक धागा आहे, प्रदीर्घ काळ टिकणारा धागा आहे. पण त्या धाग्यासाठी म्हणून किंवा त्याच्यातला जो फायबर, त्या फायबरसाठी म्हणून तो केला गेला होता. आणि मग चीनमधून तो अफगाणिस्तानच्या परिसरांमधून आणि मग तिथून साधारणतः 2000 वर्षापूर्वी भारतामध्ये त्याची मी म्हणेन प्रवेश. आपल्याकडे डायरेक्ट तो किंवा सरळ तो चीनमधून अफगाणिस्तानमध्ये गेला आणि अफगाणिस्तानकडून मग आपल्याकडे आला. आणि मग हाच संदर्भ जर बघितला 2000 वर्षापूर्वी साधारणतः आलेला आहे, तर कदाचित मी म्हणेन नंतरच्या काळामध्ये 300-400 वर्ष लागली असतील की वेरूळ किंवा अजिंठा पोहोचला. तर तिथपर्यंत कदाचित ते असेल, म्हणजे त्याच्यावर तरी काम करणं गरजेचं आहे किंवा अजूनही काम होणं गरजेचं आहे. त्याचा इतिहास सुद्धा फार गमतीशीर आहे. अर्थात सगळा जो इतिहास आहे खाली दिलेली मी वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर त्या वेबसाईटवर पूर्ण इतिहास तुम्हाला बघायला मिळतो. तर साधारणतः 10 ते 12,000 वर्षापूर्वी तैवान म्हणजे वरचा पार्ट जो आहे चायनाचा तिथून कुठून तरी, आणि मग तिथून आपल्या सगळ्या मध्ये आला, म्हणजे अगदी ट्रॅडिशनल मेडिसिन्स मध्ये सुद्धा तो आहे, अथर्ववेदामध्ये वगैरे वगैरे आहे. त्याचे काही औषधी उपयोग आहेत, त्याच्यात नोंद आहे. आता औषधी उपयोग आणि हा माझा भाग नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काही अभ्यास पण केला नाही आणि बोलणार पण नाही. पण 1856 साली आपण त्याचा तो मूळ त्याचा जो उपयोग होता तो सोडून दिला. तो उपयोग होता तो फायबर म्हणून आणलेला होता, तो विसरलो किंवा सोडून दिला. आणि त्याचा नार्कोटिक मध्ये म्हणजे नशा आणणारा पदार्थ म्हणूनच जास्ती वापरायला लागला. आणि मग शेवटी ब्रिटिशांच्या लक्षात आलं सुद्धा रेव्हेन्यू मिळू शकतो. आणि गांजा किंवा चरस टॅक्स लावला त्याच्यावर, ट्रेड म्हणजे जो ट्रेड त्याच्यावर सुरू होता त्याच्यावर लावला. आता हे आहे गांजाचं झाड. डाव्या बाजूचं जे आहे ते नर झाड आहे आणि उजव्या बाजूचं जे आहे ते मादी झाड आहे. तर ही नर फुल आहेत आणि ही आत जी सगळी गुच्छामध्ये दिसत आहेत ही मादी फुल आहेत. शक्यतो आपल्याकडे जी लागवडीखाली येतं ते नर झाड असतं. आणि उत्तर भारतात तुम्ही थंड जागी कुठे गेले, हिमाचल प्रदेश, काश्मीर अशा ठिकाणी किंवा दिल्लीचा सुद्धा काही भाग आहे, आणि शक्यतो करून हिवाळ्यामध्ये ज्या वेळेला आर्द्रता आपल्याकडे जरी कमी असली तरी वरच्या भागामध्ये जास्त असली त्यावेळेला शक्यतो येणारी सगळी जी झाडं आहेत ती मादी झाडं येतात. आणि आपल्याकडे मात्र उष्ण प्रदेश जसा सुरू होतो खाली, ज्याला आम्ही ट्रॉपिकल रिजन म्हणतो, नंतर मात्र ही नर झाडं जास्तीत जास्त यायला सुरू होतात. तर हे नर झाड आहे आणि मादी झाड आहे. आणि गांजामध्ये जवळपास 483 वेगवेगळी रसायनं आजवर नोंदवली गेलेली आहेत. आणि ही सगळी 483 रसायनं त्यांची ज्या गुणधर्म आहेत ते वेगवेगळे गुणधर्म. पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं जे रसायन आहे ते डेल्टा 9 टेट्राहायड्रोकॅनाबिनॉल, ज्याला THC असं म्हणलं जातं. ती सगळ्या 482 जी रसायन आहेत त्यांचा गुणधर्म झाकोळून टाकतं. आणि हे एकमेव रसायन जे आहे त्यातलं केमिकल जे आहे डेल्टा 9 ते सगळ्यात डॉमिनंटली किंवा प्रॉमिनंटली वापरलं जातं, ज्याला सायको ऍक्टिव्ह प्रॉपर्टी
ज्याला नशा आणणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत आणि तेच वापरलं जातात. मग हे वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. काही जण स्मोक करतात, काही जण वेपोराइज करतात, काही जण फूड म्हणून पण वापरतात. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे त्याचे जे बिया आहेत, त्याच्यापासून हश ऑइल असं काढलं जातं आणि त्याच्यामध्ये THC कंटेंट जो आहे तो निग्लिजिबल असतो. त्यामुळे नशा आणण्यासाठी त्याचा उपयोग फारसा होत नाही. पण तेच फुलांमध्ये मात्र असताना त्याची ओव्हरी असताना बिया तयार होण्याच्या आधीची कंडिशन जी आहे, त्यावेळेला मात्र त्यातला THC कंटेंट जो आहे तो जास्त असतो. आता तो का जास्त असतो, तो नंतर बियांमध्ये का येत नाही हा याच्यावर सुद्धा अभ्यास माहित नाही, पण करणं गरजेचं आहे. आता गांजा ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला सगळ्यांची राहिलेले असतात, भुवया उंचावत असतात. म्हणजे मी लेक्चर देताना आता इथं काहीच दिसत नाही, पण लेक्चर देताना मी बघितलेलं आहे प्रत्यक्ष लेक्चर देताना, की लगेच काही जण हसायला लागतात गांजा म्हटल्या. याच्याशी निगडीत काही गमतीशीर भाग पण आहे. त्यावेळेला नर आणि मादी असं झाड आपण म्हणतो. नर झाडामध्ये हाच THC कंटेंट हे जे रसायन आहे, हे अतिशय कमी प्रमाणात आहे. अतिशय कमी प्रमाणात. पण मादी झाडामध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्या झाडामध्ये सुद्धा परत अजून एक किंवा खोडामध्ये तुम्हाला फारसं काही मिळत नाही. पण तुम्ही जसं पानं आणि वर फुलांमध्ये जाता तसं मात्र हेच केमिकल वाढत जातं. THC जो आहे तो वाढत जातो. स्मोकिंग असेल किंवा वेपरायझेशन असेल किंवा बाकी कोणत्याही प्रकारे घेण्याची पद्धत जी असेल त्याच्यामध्ये शक्यतो पान किंवा फुलांचाच पार्ट जास्ती घेतला जातो. बाकी मात्र फारसं काही उपयोगाचं राहत नाही. आता त्यातल्या काही लिगल इश्यूज त्यावेळेला मी जे ऐकले होते ह्यांच्याकडून आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि बाकीच्यांच्याकडून ते असे होते की तुमच्याकडे जर मेल प्लांट असेल तर तुमच्यापर्यंत पोलीस येऊ शकत नाही किंवा पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाही. पण फिमेल प्लांट जर असेल, माझी झाड जर असेल, तर मात्र त्याच्यामधले THC कंटेंट जास्त असल्यामुळे तुम्हाला ते पकडू शकतात. दुर्दैवाचा भाग असा आहे किंवा सुदैवाचं मी म्हणेन बाकीच्यांच्यासाठी, की कोणालाच म्हणजे बॉटनिस्ट सोडून कोणालाच शक्यतो कळत नाही माझे झाड आहे. अर्थात ही सुद्धा मी म्हणेन फार मोठी धाडसी वक्तव्य होईल. शेतकऱ्यांना आणि काही जे उत्तर भारतातले लोक आहेत त्यांनाही कळतं कोणतं झाड नर आहे आणि कोणतं झाड मादी आहे. त्यासाठी MSc PhD इन बॉटनी असं वगैरे व्हायची काही गरज नाही. तर ते सुद्धा टॅक्सॉनॉमीचेच माणसं असतात. त्यांनाही ओळखतं तण कोणतं आणि पीक कोणतं, त्यामुळं त्यांनाही ते कळू शकतं. पण लिगल इश्यू मात्र फार गमतीशीर आहेत. आता महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेला येतो किंवा महाराष्ट्राच्या खाली गांजा हा पूर्णपणे बॅन्ड आहे. म्हणजे त्याच्यावर निर्बंध आहे. कोणतेही नर असू दे किंवा मादी असू दे कोणत्याही प्रकार शकत नाही, सांभाळू शकत तुमच्याजवळ उत्तर भारतामध्ये की शिवरात्रीला आणि इतर वेळेला शिव मंदिरांच्या बाहेर तो सहज उपलब्ध आहे. नियम तिकडं मग हा मग आपल्याकडे त्यावेळेला हे जे बांधकाम किंवा हे जे निर्माण केलं ह्या लोकांनी आपल्या किंवा अँसेस्टर्सनी त्यावेळेला मग तो लागवडीखाली होता का तर कदाचित असावा. त्याचं कारण असं जे काही आपल्याकडे कायदे आले ते साधारण स्वातंत्र्यानंतर आले. त्यावर कोणता निर्बंध होता असा त्यावेळेच्या त्यावेळेला कदाचित तो लागवडीखाली असेल, कदाचित चांगल्या हेतून पण असेल, त्याचे ते वापरण्या याच्यासाठीच असेल, पण लागवडी कदाचित असावा. मगाशी मी जो संदर्भ दिला इंडस्ट्रियल एम तोच हा इंडस्ट्रियल एम याची मोठ्या प्रमाणावर लागवड युरोप आणि अमेरिकेमध्ये केली जाते आणि हा वेगवेगळ्या उद्देशांना वापरला जातो. म्हणजे फक्त धाग्यासाठीच नाही तर बांधकामामध्ये सुद्धा वापरला जातो. आणि मग बांधकामामध्ये कसा वापरतात तर तो वेगवेगळ्या माझी पिढी किंवा मी म्हणेन शिंदे सरांची पिढी जी आहे तो रोप माहिती किंवा पासून काढला जायचा. घायपातीच्या पानाचे तुकडे पाडायची, कुजत घालायची आणि बाकीचं सगळं त्यातलं मटेरियल कुजून घ्यायचे फक्त आणि मग त्या धाग्यांपासून हे
पण आता पिढीमध्ये मात्र ही पद्धत सुद्धा मागं पडली आणि नायलॉन किंवा प्लास्टिकचे रोप्स आता मिळायला लागले, म्हणजे दोर मिळायला लागले. पण त्याच्या जी काही प्राचीन अर्वाचीन जहाजं होती, याच होते, ह्या सगळ्यांवर जो दोर वापरला जायचा तो दोर मात्र गांजाचाच वापरत होते, असा एक संदर्भ आहे. बाकीचा कोणत्याही याचा पाण्याच्या याच्यामध्ये संपर्कामध्ये किंवा आर्द्रतेमध्ये फार काळ टिकून राहत नाही. म्हणजे सगळ्यात जास्त टिकाऊपणा जो होता, मजबूती जी होती ती ह्या आणि तो जो दोर होता ते गांजाच्या धाग्यांपासूनच काढला जायचा. मग गांजाचाच जो भाग येतो की इथं या लोकांनी आपल्या ज्या पूर्वजांनी जे वापरलं इथं गुंफा नंबर 12 मध्ये, तर तिथं कशासाठी वापरलं असेल तर कदाचित मला 2 संदर्भ मिळाले की त्याला काही अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे त्याच्यावर झाडांवर युज्युअली म्हणजे जिथं जिथं तुम्ही गांजाची झाडं बघाल उत्तर भारतात गेल्यानंतर, नर असो किंवा मादी असो, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कीड ही शक्यतो दिसत नाही आणि बुरशीसारखे सुद्धा रोग त्याच्यावर मिळत नाही. म्हणजे त्याला काही अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत आणि कदाचित त्याच्यामुळे एक वापरलं गेलं असेल. दुसरं कारण की त्याला इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टीज पण आहेत, म्हणजे त्याच्यावर कोणत्या प्रकारची कीड पण शक्यतो दिसत नाही. म्हणजे फक्त काय कदाचित त्याच्या परागीकरणासाठी काही कीटक जर येत असतील तर येत असतील, पण त्याची सुद्धा शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याला इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी असल्यामुळं त्याच्यावर कीटक सुद्धा दिसत नाही. मी ज्यावेळेला हे सॅम्पल डिसाईड 2 किडे मिळाले. हे डाव्या बाजूचा जो आहे हा बग आहे आणि दुसऱ्या बाजूचा जो आहे उजव्या बाजूचा हा बिटल आहे. एखादा वनस्पती शास्त्राचा जर इथं कोणी आता असेल तर त्यांना जर तुम्ही विचारलं की एखादा बिटल किंवा एखादा इन्सेक्ट जर तुम्हाला मिळाला, किडा जर मिळाला, तर तुम्ही कसं ओळखता? तर ते म्हणतील की आम्ही अँटेनामध्ये जे सेगमेंट आहेत किंवा हे जे सगळे तुकड्या तुकड्यांनी जे जोडलेले आहे, किती तुकडे आहेत त्याच्यावरून त्याची ओळखण्याची प्रक्रिया आहे. आणि मला मिळालेल्या किड्यामध्ये, ह्या बिटलमध्ये, हे सगळे अँटेनाच काय तर त्याचे पाय सुद्धा, पायाचे जॉईंट वगैरे सुद्धा हे सगळे तसेच्या तसे त्या मातीच्या आजपर्यंत स्टोअर्ड होते, म्हणजे तसेच्या तसे मेंटेनड होते. तर त्याच्यानंतर सिंग साहेबांनी आणि त्यांचे गाईड जे आहेत अरबाड सर, तत्कालीन प्राध्यापक रसायनशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, त्यांनी एक त्याच्यावर पेपर पण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही चित्र त्यांनी दिलेली आहेत. मिळाले की इंग्लंडमध्ये अनेक इमारती आहेत, जुन्या इमारती, दगडी इमारती. त्या दगडी इमारतींच्या बांधकामामध्ये गांजा वापरलेला आहे आणि तो गांजा तिथं वापरण्याची कारण मात्र पूर्ण वेगळे आहेत. म्हणजे इन्सेक्टिसायडल प्रॉपर्टी किंवा म्हणजे किडे मारणारी किंवा त्याच्या आधीची जी अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी ह्या तर आहेतच, पण त्याच्याही व्यतिरिक्त त्याच्यामध्ये उष्णतारोधक पण काही प्रॉपर्टीज आहेत. आणि त्याचबरोबर एखादी समजा रूम असेल, एखादी खोली असेल आणि त्याची जर खिडकी आणि दारं बंद केली, एक 8-10 लोक जर आत बसून, तर काही वेळानंतर मात्र सगळ्यांना उकडायला लागतं आणि ते उकडणं जे आहे ती त्या आर्द्रतेमुळे उकडायला लागतं. तर तिथे जी आर्द्रता तयार होती ती एकतर श्वासोच्छवासातून जो काही वाफ बाहेर जाते, पाणी बाहेर जातं, त्याच्यातून ती आर्द्रता तिथं तयार होते आणि ही आर्द्रता काम हा गांजा तिथं करतोय. म्हणजे ह्या ब्रिटिश सगळ्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमध्ये, आणि इथं 2 प्रकारच्या पद्धतीनं तो तिथं त्या ह्या बिल्डिंगमध्ये काम करतोय. एक, बाहेरचं टेम्परेचर कितीही असू द्या, तापमान जे आहे म्हणजे हिवाळ्यात त्यांच्याकडे बर्फ पडतं आणि उन्हाळ्यात जे काही नॉर्मल तापमान असेल ते, तर हा मोठा विरोधाभास आहे आणि तो सगळं सहन करण्याची ताकद ह्या गांजामध्ये आहे. आणि त्याचबरोबर आत तयार होणारी जी काही आर्द्रता आहे, ती आर्द्रता तो शोषून घेतो आणि ही आर्द्रता शोषून घेतल्यामुळं आणि मुळात त्याच्यात अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी असल्यामुळं भीतीवर वाटणारं जी बुरशी वगैरे सारखी जी काही फंगस सारखे जे काही प्लांट्स आहेत ती मात्र तिथं काही वाढत नाहीत आणि त्यामुळं त्याच्या योगे होणारा त्रास जो आहे आतल्या लोकांना किंवा कोणालाही तो तिथं होत नाही. मग कदाचित ही जी प्रॉपर्टी आहे, ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या आपल्या पूर्वजांना माहित होत्या का, असा त्याच्या सगळ्यात मोठा प्रश्न तिथं येतो. तर कदाचित माहित होत्या, कारण औरंगाबादला जर तुम्ही गेले तर औरंगाबादचं
हिवाळ्यामधलं जे तापमान आहे ते साधारणतः 5, 6, 7 डिग्रीपर्यंत खाली येतं आणि उन्हाळ्यामधलं तापमान जे आहे ते साधारणतः 43, 44, काही 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 वेळेला त्याच्याही पुढं जातं. म्हणजे हा तापमानामधला सगळ्यात मोठा मी म्हणेन फरक आहे. पण त्याचबरोबर दिवसाचं तापमान आणि रात्रीचं तापमान ह्यामध्ये सुद्धा मोठी तफावत आहे. त्यामुळं तिथले जे दगड आहेत, तिथले जे विदरिंग ज्याला म्हणतो आम्ही किंवा त्यांना भेगा जाण्याचं जे प्रमाण आहे, ते सगळ्यात मोठ्या प्रमाणावर आहे. अ, ते आपण एखादं तिथं जर बंगलो बांधला किंवा एखादं घर बांधलं आणि त्याला जर गिलावा केला, तर म्हणजे कुठेही म्हणजे तिथंच केलं पाहिजे असं काही नाही. पुण्यात जरी केला, तरी 6-1 महिन्यामध्ये त्याला आपल्याला भेगा बघायला मिळतात. आणि ह्या ज्या भेगा आहेत, ह्या भेगा फक्त तापमानातील आणि बाकीच्या काही कारणांमुळे तिथं त्या पडतात. पण ही 1500-1600 वर्ष जुनी ही सगळी पेंटिंग्ज असून सुद्धा, इथला गिलावा असून सुद्धा यांना आजवर फारसा मोठा धोका मिळालेला नाही किंवा धोका झालेला नाही किंवा त्याच्यामध्ये भेगा पण फारशा मोठ्या पडलेल्या नाही. जे काही तिथला डॅमेज आहे किंवा तिथली जी हानी झालेली आहे, ती खरं तर आपल्याच माणसांनी केलेली आहे असं मी म्हणेन. अ, ह्या दोन्हींमध्ये मला काही जण विचारतात, की "सर अजिंठ्यामध्ये आजही सगळं व्यवस्थित आहे, असं कसं काय? आणि वेरूळमध्ये मात्र बऱ्यापैकी हानी पोहोचलेली आहे." त्याचं कारण असं, की वेरूळ हे पहिल्यापासून म्हणजे निर्माण जेव्हा झालं, तेव्हापासून ते आत्तापर्यंत जनतेच्या नजरेत आहेच आणि जनतेच्या वापरात पण आहे. तशी तसं अजिंठ्याच्या बाबतीत झालं नाही. अजिंठा मधल्या काळामध्ये तो कोणाला माहीत नव्हता. जोपर्यंत स्मिथ जाऊन तिथं शोधलं, त्यानं ते शोधलं, शिकारीसाठी गेला, शोधलं आणि त्यानंतर मग ते सगळ्यांना माहिती व्हायला लागली, की इथं असं काहीतरी आहे. आणि हे सगळं जरी झालं तरी नंतरच्या काळामध्ये सुद्धा भारतीय सरकार असेल किंवा भारत सरकार असेल किंवा इतर कोणी असेल, त्यांनी त्याचं संवर्धन पण केलं आहे. पण तीच स्थिती मात्र वेरूळला फारशी लागू झाली नाही. कारण वेरूळ सगळ्यांनाच ॲक्सेसिबल होता, सगळ्यांना अप्रोचेबल होता आणि त्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणावर जी हानी आहे, ती त्यामुळं दिसून येते. अ, मी ज्यावेळेला हे काम करत होतो, त्यावेळेला मला अजून एक असं गोष्ट लक्षात आली, की कारण हे पाण्यामध्ये भिजवायची माती आणि मग त्याच्यापासून एक-एक हे वेगळं काढायचं. म्हणजे त्यातली जी झाडं आहेत किंवा त्यातली फुलं जी आहेत, ती तुटणार नाहीत. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं. आणि मग हे जेव्हा पाणी ज्या ग्लास स्लाईडवर मी घेऊन करत होतो, ती ग्लास स्लाईड अशी तिरकी ठेवलेली असायची, की पाणी खाली वाहून जाईल आणि मग हे सगळं बाजूला तर हे पाणी खाली जाऊन एका ठिकाणी जाऊन ते पूर्ण त्याची वाफ होऊन निघून जायचं, उडून जायचं. आणि जिथं हे पाणी उडून गेलंय किंवा साठून-साठून, तिथं त्या सगळ्या मातीत असणारं किंवा त्या गिलाव्यामध्ये असणारं जे काही गांजाचे गुणधर्म होते, ब्लुई नेचर जे होतं, ते सगळं त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन त्या पाण्याबरोबर तिथं जायचं. आणि तिथं जाऊन ते साठत होतं. पण त्यातला चिकटपणा जो आहे, तो आजही तेवढ्याच प्रमाणात, तेवढ्याच मी म्हणेन प्रॉपर्टीने संवर्धित आहे. म्हणजे आजही त्याला मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालेलं नाही. म्हणजे 1500-1600 वर्ष होऊन सुद्धा तो चिकटपणा आजही तसाच आहे. आणि हाच चिकटपणा गांजाच्या वेळेला मार्केटमध्ये मिळतो, बाजारामध्ये मिळतो. चोरून असेल किंवा लिगली असेल म्हणजे कायदा नसेल किंवा बेकायदा असेल, तर तो गोळ्याच्या स्वरूपात मिळतो किंवा वडीच्या स्वरूपात मिळतो. तर तो जो आहे, तो त्या चिकटपणामुळे त्याची वडी होते किंवा लाडू होतो. आणि तोच चिकटपणा वापरून आपण त्याचा हाशिश काढतो. तर तो आजही त्याच्यामध्ये मेंटेनड आहे. आणि हीच टेक्नॉलॉजी जी आपल्याकडे होती, हे जे तंत्र आपल्याकडे होतं गांजा वापरायचा आणि बांधकाम करायचा, हे युरोप आणि अमेरिकेमध्ये नंतर हेमक्रीट ह्या नावाने अतिशय प्रसिद्ध झाले. त्याच्यामध्ये आपल्याकडे जसं आपण कॉन्क्रीट म्हणतो, सिमेंट घालून बाकीचे सगळे पार्ट्स घालून त्याला हे कॉन्क्रीट म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं हेम्पक्रीट म्हणतात आणि जर चुना घातला असेल तर हेम्प लाईम असं ते ह्या 2 नावांनी प्रचलित झालं. त्याची अनेक कारणं होती, की युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रसिद्ध होण्याची. इंटेल हेम्प वापरलेला असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये THC कंटेंट जो आहे तो निग्लिजिबल आहे किंवा नाहीच ऑलमोस्ट. तोच वापरलेला असतो. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 30% त्याचं इन्क्लुजन असतं. याच्यावर सुद्धा मॅनेजर सिंग आणि त्यांच्या गाईडनी त्याच्यावर एक पेपर केलेला आहे कंपोजिशन म्हणून त्याच्यावरचा. तर तो पण पेपर अवेलेबल आहे, बघू शकता तुम्ही.
तर इट रिड्युसेस द कन्स्ट्रक्शन कॉस्ट, म्हणजे जे काही कॉस्ट लागणार असेल घर बांधायला किंवा कशाला, तर त्याच्यापेक्षा थोडीशी कमी कॉस्ट ह्या गांजा जर वापरला तर लागू शकते. आणि हेच जे हेम्क्रीट आहे, वेगवेगळ्या नावानी आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. त्या म्हणजे आपल्याकडे नाही अर्थात, युरोप आणि अमेरिकेमध्ये ज्याला हेम्क्रीट, कॅनोबाईट इत्यादी नावाने त्याला मार्केटमध्ये विकलं जातं. तर हे त्याचे हेम्क्रीट टेक्नॉलॉजीचे हे आहे. आणि मग ही हेम्क्रीटची जी वीट केली जाते, या गांजा वापरून जी करतात, ब्रिक तयार करतात, त्याला कार्बन निगेटिव्ह मटेरियल असं सुद्धा म्हणतात. तर कार्बन निगेटिव्ह मटेरियल काय म्हणतात? तर एक संदर्भ असा आहे, स्पेशली उत्तर अमेरिकेतला, की तुमच्याकडे जी झाडं आहेत, जंगलं आहेत, त्या जंगलांमधली मोठी झाडं तोडा. त्या त्या झाडा त्या तोडलेल्या झाडांपासून तुम्ही फर्निचर, टेबल, खुर्च्या, घरांमधलं फ्लोरिंग, मॅटिंग वगैरे सगळं करा आणि ते शतकोन शतके वापरा. तेच झाड जर जंगलामध्ये राहिलं, त्याच्या नैसर्गिक अवस्थेत राहिलं, तर 100-1 वर्षात, मी म्हणेन जास्तीत जास्त 100-1 वर्षात ते मरतं आणि त्याच्यात जो कार्बन जो ट्रॅप झालेला आहे तो रिलीज होतो. हा त्यांचा कन्सेप्ट आहे. आपल्याकडे तो लागू होतोच असं नाही. आणि त्यामुळं त्यांच्याकडचं कन्सेप्ट आहे की तुम्ही जंगल तोडा आणि त्याचे फर्निचर करून वापरा, म्हणजे तो कार्बन ट्रॅप होईल. सो कार्बन निगेटिव्ह मटेरियल. मग हे कामामध्ये जर ही 100-200 वर्ष जर ही बिल्डिंग उभी राहिली त्याच्यामध्ये, किंवा 200 वर्ष जर ही बिल्डिंग अशीच राहिली, तर त्याच्यामध्ये जो कार्बन ट्रॅप झालेला आहे किंवा कार्बन अडकलेला आहे त्या गांजामध्ये, तो ह्या भिंतींमध्ये तसाच्या तसा पुढची 200-300 वर्ष तरी त्याच्यातच राहील, त्याच्यातून बाहेर पडणार नाही. आणि म्हणून ह्या विटेला ते कार्बन निगेटिव्ह मटेरियल असं म्हणतात. आणि तीच टेक्नॉलॉजी वापरून, हेम्क्रीट टेक्नॉलॉजी वापरून, या अशी काही मल्टी स्टोरेड बिल्डिंग सुद्धा बांधता येतात. तर हे झालं गांजाबद्दल. पण रिसेंटली, म्हणजे अगदी नजीकच्या काळामध्ये, माझा एक विद्यार्थी आहे भूषण दिघे, जो आता महेंद्र सिंग साहेबांच्याकडेच तो पीएचडी करतोय. दुसरं एक त्याच ह्याच्यातलं सॅम्पल त्यांनी वापरलं आणि त्याच्यामध्ये त्यांना गव्हाचा दाणा मिळाला, गव्हाचे दाणे मिळाले ऍक्च्युली, आणि काही स्ट्रॉ पण होते त्याच्यात. तर हा दाणा मिळाला. हा डाव्या बाजूचा जो आहे तो आर्किओलॉजिकल व्हीट ग्रेन आहे आणि उजव्या बाजूचा जो आहे तो लाईव्ह, म्हणजे आताच्या ह्याच्यातला तो व्हीट ग्रेन आहे. आणि हे दोन्ही कम्पेअर केले एकमेकाशी, ते मॅच होत होते, त्यामुळं गहू सुद्धा त्याच्यामध्ये वापरला जात होता. पण हा शोध जो त्यांनी लावला किंवा हे जे शोधलं, त्याच्याबरोबर आम्ही जो आधीचा गांजाचा जो शोध लावला होता, त्याच्यामध्ये गांजा जो शोधला होता, त्याची पूर्ण दिशाच त्यानं बदलली. दिशा बदलली अशी की आपण ज्या वेळेला कोणत्याही प्रकारचं निर्माण करतो, म्हणजे आता आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर मी म्हणेन की पाणी साठे आहेत, धरणांच्या स्वरूपात, विहिरींच्या स्वरूपात किंवा इतर स्वरूपात. पण त्यावेळेला कदाचित पावसाळ्यात जेवढं पाणी मिळतंय त्या पाण्यावरच त्यांना अवलंबून राहता येत होतं. आणि जे काही बांधकाम करायचे पावसाळा किंवा पावसाळा संपला की लगेचच, म्हणजे हिवाळ्याच्या मध्यापर्यंत म्हणता येईल, तर ही त्या वेळेला उपलब्ध असणारी झाडच वापरत होते. अर्थात ह्या दोन झाडांच्या बद्दल ज्या वेळेला येतं, गहू हा शक्यतो आपण लागवडी खाली जेव्हा आणतो त्यावेळेला हिवाळाच असतो, टेम्परेट क्लायमेटच असतं त्यावेळेला. आणि गमतीचा भाग म्हणजे ही दोन्ही झाडं, गांजा असेल किंवा गहू असेल, ही मूळची भारतीय नाही आहेत. तर ही वरूनच आलेली आहेत, म्हणजे टेम्परेट कंडिशन मधूनच आपल्याकडे आलेली आहेत. म्हणजे जरी पंजाब आणि इकडून जरी आपण म्हटलं, म्हणजे तोच रूट जरी धरला, तर ही दोन्ही झाडं तिकडूनच आलेली आहेत. आणि ती दोन्ही झाडं, कदाचित गांजा हा पावसाळ्यामध्ये वापरला जात होता आणि गहू हा हिवाळ्या किंवा हिवाळा झाल्या तो बांधकामामध्ये वापरला जात होता. मग जर गांजा जर पावसाळ्यामध्ये वापरला जात होता, तर मग अजूनही काही प्रश्न तयार होतात. त्यातला एक प्रश्न असा की आम्ही जे काही सॅम्पल त्यातले जे आम्ही त्याचा अभ्यास केला, त्यांचं अनालिसिस केलं, त्याच्यामध्ये आम्हाला एकही मादी फूल मिळालं नाही, एकही फळ मिळालं नाही किंवा त्याचं बीज पण मिळालं नाही. त्याचा अर्थ असा होता की सगळी जी काही झाडं त्याच्यात वापरली गेली गांजाची, ती नर झाडं होती. पण जर नर झाडं होती, तर गांजाच्या झाडाबद्दल जर बोलायचं झालं,
तर गांजा झाडाचा गमतीचा भाग असा की ज्या वेळेला पाण्याची मुबलकता मोठ्या प्रमाणावर आहे, सुपीक जमीन आहे आणि हवेतली आर्द्रता सुद्धा सगळ्यात जास्त आहे, त्यावेळेला नैसर्गिकरित्याच 100 जर बिया लावल्या गेल्या तर साधारणतः 90 ते 95 बिया ह्या मादी झाडं म्हणून उगवतात. आणि तेच जर उलटी कंडिशन असेल, अगदी म्हणजे उलटी परिस्थिती असेल की एकदम कडक ऊन आहे, तापमान भयंकर आहे, पाण्याची एकदम कमतरता आहे आणि जमीन सुद्धा जी आहे ती अगदी नापीक आहे, म्हणजे जिथं काहीच उगवणार नाही अशा ठिकाणी जर ते बिया पडलेल्या आहेत, तर त्यातल्या 90 ते 95% बिया हे नर झाड म्हणून उगवतात, मादी झाड म्हणून उगवतच नाही. मग हे सगळं जर परत आपण मागच्या संदर्भाला जोडायचा प्रयत्न केला तर बांधकाम करायचं म्हणजे पाणी पाहिजे. तर हे पाण्याच्या वेळेला जर ही झाडं वापरली गेली असतील तर शक्यतो सगळी झाडं ही मादी झाडं म्हणून यायला पाहिजेत, नर झाड म्हणून यायला नाही पाहिजे. आणि अजून एक त्याच्यातला दुवा असा की अगदी जवळ वेरूळच्या जवळ घृष्णेश्वराचं एक मंदिर पण आहे, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं आणि ज्याला शिवरात्रीला सगळ्यात मोठं महत्व आहे. तर शिवरात्र जी ती आपल्याकडं ती साधारणतः फेब्रुवारीच्या महिन्यामध्येच येते, म्हणजे ज्या वेळेला थंडी आपल्याकडे बऱ्यापैकी आहे. आणि थंडी जर बऱ्यापैकी असेल तर त्यावेळेला येणारी झाडं जी आहेत ती मादी झाडंच यायला पाहिजेत. पण आम्हाला जे मिळाले त्याच्यात बिया नाहीत, फळं नाहीत, मादी फुलं नाहीत किंवा फूल जे होतं त्याला काही न पुकेसर किंवा स्त्रीकेसर, म्हणजे ज्याला आम्ही स्टॅमेन्स आणि पिस्टिल्स म्हणतो किंवा कार्पेल्स म्हणतो, हे काहीच नाही आहे. ह्याचा अर्थ असा की ती सगळी जी झाडं होती ती नर होती का? आणि हे आर्टिफिशियली सुद्धा करता येतं, म्हणजे नैसर्गिकरित्या तर आहेच, म्हणजे ज्याला पाणी जास्त मिळालं, थंडी जास्त असली आणि जमीन सुद्धा सुपीक असली तर शक्यतो सगळी झाडं ही मादी येतात, लावलेले बिया. आणि त्याच्या उलटी जर परिस्थिती असेल तर नर झाडं येतात. पण हे सगळं तुम्ही आताच्या याच्यामध्ये परिस्थितीमध्ये त्याला हार्मोनल ट्रीटमेंट देऊन, एन्झाईम ट्रीटमेंट देऊन तुम्ही त्या बियाणं जर ट्रीटमेंट दिली तर नर झाडं पाहिजेत किंवा मादी झाडं पाहिजेत हे तुम्ही आधीच डिटरमाइन करू शकता. आधीच त्याला ते तसं, म्हणजे आपल्याला कोणतं पाहिजे त्या स्वरूपात ते येऊ शकतं. आणि त्याचमुळं इंडस्ट्रीयल हेम्प जो आहे, इंडस्ट्रीयल गांजा जो आहे, म्हणजे जो याच्यामध्ये वापरला जातो इतर बांधकामामध्ये वगैरे, तर तिथं जी सगळी झाडं उगवतात ती शक्यतो सगळी नर झाडच उगवतात. पण काही वेळेला बियांची सुद्धा गरज असते, कारण हश ऑइल जे आहे त्याला सुद्धा मेडिसिनल व्हॅल्यू आहे, एडिबल ऑइल म्हणून सुद्धा वापरलं जातं. आणि त्यामुळं हे त्यांना आपल्या पूर्वजांना लिंग बदलाची प्रक्रिया माहीत होती का वगैरे, जे हे सगळे जे प्रश्न आहेत त्याच्यावर अजूनही काही सॅम्पल्स स्टडी करणं गरजेचं आहे, त्याच्यावर अजूनही सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यानंतरच त्यांना कदाचित करता येत होती असं आपल्याला म्हणता येईल. पण परिस्थिती जर बघितली सगळी की पावसाळ्यात उगवत होतं, पाण्याची भरपूर उपलब्धता होती, टेम्परेचर पावसाळ्यातलं कमी असतं मराठवाड्यामध्ये आणि जमीन आपल्यापेक्षाही कितीतरी सुपीक जमीन मराठवाड्यामध्ये आहे, त्यामुळं सगळे जरी कंडिशन्स फेवरेबल होत्या तरी आम्हाला ते मिळालं नाही. याचा अर्थ कदाचित असं मी म्हणेन, मी हे धाडसी मी म्हणेन की स्टेटमेंट होईल की आपल्या पूर्वजांना त्याची प्रक्रिया कदाचित माहीत होती, म्हणजे लिंग बदलाची किंवा बियांना कोणती ट्रीटमेंट दिली की नर उगवतील, कोणती ट्रीटमेंट दिली की मादी उगवतील ही कदाचित माहीत होती. पण त्याच्यावर अजूनही सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. आता मी ज्यावेळेला हश ऑइल म्हणालो त्यावेळेला अमेरिका आणि युरोपमध्ये अशा प्रकारे त्याची लागवड केली जाते. आणि ह्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकच त्याची जी रो आहे, म्हणजे लागवडीखालीचा जो पार्ट आहे ती आहे नर झाडांची आणि बाकीची मात्र जी आहेत ती मादी झाडांची आहेत. अर्थात हे बिया किंवा बाकीचे त्याचे उपयोग करत असतील, पण ही ह्या पद्धतीनं न्यूट्रिएंट आणि हार्मोनल ट्रीटमेंट देऊन त्याला करता येतं. मग हीच आपल्या पूर्वजांना ट्रीटमेंट माहित होती का, असं परत त्याच्यावर प्रश्न उभा राहतो. मग त्यांनी मला अनेक ठिकाणी अनेक मुलांनी हा प्रश्न विचारला, ते मग ते ओढत असतील, म्हणजे जे निर्माणकर्ते होते त्यावेळेचे जे बौद्ध म्हणजे कारागीर होते किंवा मॉंक्स होते,
हे कदाचित ओढत असतील असं काही जणांनी विचारलं, तर नाही. तर पाचवं जे पंचशील तत्वातलं जे पाचवं तत्व आहे, त्या तत्वाप्रमाणे तुम्ही असे कोणत्याही प्रकारचं मी म्हणेन की इंटॉक्सिकंट्स घेऊ नका, विषारी पदार्थ घेऊ नका, नशा आणणारे पदार्थ घेऊ नका, जेणेकरून तुमची बुद्धी भरकटणार नाही किंवा तुमचं मन जे आहे ते भरकटणार नाही. आणि त्यामुळं 5व्या ते 6व्या शतकात जर आपण गेलो तर बौद्ध धर्माची मी म्हणेन त्यावेळेला सगळ्यात मोठी भरभराट सुरू होती. आणि त्यावेळेचे जे फॉलोअर्स होते, आपण कोणत्याही धर्माची नेहमी चांगलीच बाजू मांडावी. त्यावेळेचे जे फॉलोअर्स होते आताचे आहेत, पण ते स्ट्रिक्टली किंवा अतिशय कडकपणे ते पाळत होते. आणि त्यामुळं त्याचं जे उत्तर मी 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 म्हणून जे देईल ते कधीच त्यांनी त्याचं सेवन केलं नाही, ते कंझ्युम केलं नाही. मग ते नशा आणण्यासाठी असेल किंवा इतर याच्यासाठी असेल, तर तो बांधकामामध्येच वापरत होते. आणि मेजर शक्यतो सगळी जी झाडं येत होती, त्यामुळेच त्याचं उत्तर मी मगाशी जे दिलं की ते कदाचित त्यांना टेक्निक ती माहीत होती. पण तरी सुद्धा एक दोन प्रश्न असे अनुत्तरित राहतात की हे तंत्र जर आपल्याला माहित होतं, आपल्या पूर्वजांना जर माहित होतं, तर मधल्या काळामध्ये किंवा आतापर्यंत अगदी हे आपण घालवून का घेतलं, म्हणजे त्याची आपल्याला किंमत नव्हती की काय, असं कदाचित म्हणावं लागेल. किंवा दुसऱ्याला अंडर एस्टिमेट करणे असं पण म्हणावं लागेल. तर ती आपण मात्र घालवली. आणि आता परत म्हणजे आपण ती सायकल आपण म्हणतो कधी कधी की आपल्या काही टेक्नॉलॉजीज बाहेर गेल्या आणि परत आपण बाहेर त्यांच्याकडून आपण परत ऍक्सेप्ट करत आहोत. म्हणजे युरोप आणि अमेरिकेकडून आलं की आपण लगेच ऍक्सेप्ट करायला तयार आहोत. तसं कदाचित ते असावं. आम्ही हा पेपर ज्या वेळेला करंट सायन्समध्ये प्रकाशित केला, मी आणि मॅनेजर सिंगनी, तर त्यावेळेला मुंबईतून मला एक 2-3 फोन आले बिल्डर्सचे की आम्ही ही टेक्निक वापरून आमच्याकडे एक 2-3 बिल्डिंग मुंबईमध्ये उभ्या राहत आहेत. आणि मटेरियल मात्र आम्हाला जे गांजा जो आहे, गांजा मात्र आम्हाला युरोप आणि अमेरिकेमधूनच आयात करावा लागतो, म्हणजे जे बांधकामामध्ये वापरायचा आहे तो. पण आपल्याकडे हे कुठं मिळेल का? तर आपल्याकडं अर्थात त्याच्या परवानग्या घेतल्या सगळ्या सरकारच्या तर कदाचित करू शकतील. पण त्याच्यातल्या बाकीच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या मला माहिती नाहीत. पण हे सगळं होतं आणि आपण हरवलं हे मात्र खरं आहे. अजूनही काही साईट्स साईट्सचं सॅम्पल त्यांनी मला आणून दिलं होतं. मी हे केल्यानंतर, हा प्रकाशित झाल्यानंतर मात्र केलं गेलं. आणि मॅनेजर सिंग त्यावेळेला मला म्हणाले होते की सर आपको पता नहीं, आप कर रहे हैं, आपका ये आइडेंटिफिकेशन है, आपका कंफर्मेशन है, ये आपको कितना पॉप्युलरिटी देगा. आय डोंट नो हाऊ मच पॉप्युलरिटी इट हॅज गिवन टू मी. बट मी ज्या वेळेला हा पेपर जेव्हा प्रकाशित झाला मार्च 2016 मध्ये, त्यावेळेला मी आणि माझा सहकारी जो आज औरंगाबाद विद्यापीठामध्ये वनस्पतीशास्त्राचा विभाग प्रमुख आहे, प्राध्यापक अरविंद दावे, आम्ही दोघंही गुवाहाटीमध्ये होतो. आणि आम्हाला आमच्या शास्त्रासाठी लागणारं हर्बेरियम स्पेसिमेन तयार करण्यासाठी लागणारी रद्दी आम्हाला पाहिजे होती, म्हणून आम्ही रद्दी आणायला आम्ही बाजारात गेलो. तर तिथं रद्दी माहित नाही का मिळत नाही, पण रद्दी मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की तुम्ही पेपर विकत घ्या, किती पाहिजे तेवढ्या कॉपीज घ्या, पण तुम्हाला नवीन पेपर म्हणजे जो आजचा जो आहे तो अंकच तुम्हाला घ्यावा लागेल. मी म्हटलं टाइम्स ऑफ इंडियाच घेऊ, सगळ्यात जास्त पानं त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे आपण तोच घेऊ आणि तोच वापरू. आणि ज्यावेळेला मी घेतला आणि पेपर तो उघडला, पहिल्या पानावर ती गांजाची बातमी त्याच्यावर आलेली होती. म्हणजे वेरूळचीच बातमी, आमचीच बातमी, माझंच नाव त्यात होतं, माझं आणि मॅनेजर सिंगचं. तर ती बातमी त्यात होती, म्हणजे इतकं त्याला त्यावेळेला प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर मात्र त्यांनी मला अजूनही काही त्यातले सॅम्पल्स आणून दिले. पण अर्थात त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं मी प्रकाशन केलं नाही किंवा पुढं काही काम केलं नाही, कारण माझंच काम मला संपत नव्हतं. मग अजिंठामधून काही दिलेले होते, पितळखोऱ्यातले काही होते. त्याच्यामध्ये मात्र सगळीकडं धान म्हणजे भात आपण म्हणतो, भाताची भुसकट जे आहे ते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतं. कारला भाज्या लेण्यांमधून मग काही सॅम्पल्स त्यांनी दिलेले होते, जे भूषणने पुढं त्याचं कंटिन्युएशन केलं आणि सिंग साहेबांच्या बरोबर पेपर केला. त्याच्यामध्ये कुंभा जो आपल्याकडं मोठा वृक्ष आहे, त्याचे सालीचे फायबर्स त्याच्यामध्ये मिळाले. म्हणजे तिथं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी झाडं वापरली गेली. म्हणजे
वेरूळ आहे म्हणजे सगळे फक्त तिथं गांजा किंवा गहूच आहे असं सगळीकडे तोच आहे असं नाही. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारं मटेरियल किंवा झाडच त्या निर्माणात वापरली गेली. मग सोलापूरच्या किल्ल्यामधलं सुद्धा एक सॅम्पल त्यांनी मला दिलं होतं, ज्याच्यामध्ये मेंढी आणि घोड्याचे काही केस होते, काही गवताची बिया पण होत्या. आणि अगदी रिसेंटली गेल्या महिन्यातच डेक्कन कॉलेजचे सतीश नाईक त्यांनी मला एक सॅम्पल दिलं होतं. उजव्या बाजूला हे जे दिसतंय, तर ते एक बी आहे आणि त्याचा फोटो मला त्यांनी पाठवला होता. त्याच्याबरोबर त्याचा स्केल पण आहे. स्केल म्हणजे त्याला पट्टी लावून त्याची मापं पण तिथे त्यांनी दिलेली आहेत. आणि गमतीचा भाग की अगदी नजीकच्या काळामध्ये म्हणजे एक 18-19 मध्ये माझाच एक जुना सहकारी संशोधनातला डॉक्टर सयाजीराव गायकवाड, सोलापूरला वालचंद कॉलेजला तो आज असोसिएट प्रोफेसर आहे. आणि त्याचा आणि माझा दोघांचा एक कॉमन विद्यार्थी राम गोरे, त्यांनी एक नुकतीच एक प्रकाशित केलेली प्रजाती आहे आणि तिचं नाव आहे कुर्किलिओ साबुई. ते साबुई म्हणजे साबू नावाचे एक मोठे प्राध्यापक आहेत, त्यांचं नाव त्यांना त्या प्रजातीला दिलं गेलंय. आणि ती एक्झॅक्टली त्याच्याशी मॅच होते. म्हणजे अमरावतीवरचं सॅम्पल जे आहे ते 2-3 हजार म्हणजे 2-3 हजार वर्षापूर्वीच तरी असेल. नाईकांनी मला ज्यावेळेला दिलं तेव्हा. तर ते सॅम्पल जे आहे ते सॅम्पल एक्झॅक्टली त्याच्याशी मॅच होत होतं. तर अशी वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी झाडं वेगवेगळ्या ठिकाणी वापरली गेली. त्याचं पण गमतीचा भाग असा की याच्यामध्ये अतिशय काम करणारे अतिशय कमी लोक आहेत. म्हणजे आता कदाचित म्हणेन एक दोघं तिघ जण आलेले आहेत त्याच्यात. पण तुम्ही जे कराल ते पण दुर्दैवाचा भाग किंवा सुदैवाचा भाग असा की तुम्हाला आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मग ते राज्य स्तरावरचं असेल किंवा केंद्र स्तरावरचं असेल, त्यांच्या अखत्यारीत किंवा त्यांच्या परवानगीनंच तुम्हाला हे करायला लागेल. पण तुम्ही जे कारण ह्या प्रकारचं काम फार कमी झालेलं आहे असं माझं हे आहे. याबरोबर मी अनेक जणांची मदत घेतली. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे मी आभार मानेन. त्याचबरोबर प्राध्यापक अशोक चव्हाण, ज्यांनी मला मॅनेजर सिंगच्या माध्यमातून हे मटेरियल स्टडी करण्याचा, सगळं मटेरियल जे आहे ते अभ्यास करण्याचा मी म्हणेन संधी दिली. त्यानंतर प्रोफेसर चेन सिंग ली आणि याओ चीनमधून, की ज्यांनी 800 वर्षापूर्वी तिथल्या एका टोममधून गांजाच त्यांना मिळालेला होता. आणि आमचं मात्र हे 1600 वर्ष जुनं असल्यामुळं त्यांना त्यांच्या ऑलमोस्ट डबल द नंबर होता. आणि त्यांनी सुद्धा मला पहिल्यांदा ज्या वेळेला मला मटेरियल मिळालं त्यावेळेला मला फार मोठ्या प्रमाणावर डाऊट होता की हे खरंच ते आहे का. आणि म्हणून त्यांना जेव्हा लिहिलं होतं त्यावेळेला त्यांची प्रकाशनं सगळी त्यांनी मला पाठवली होती. त्यानंतर टंडननी मला जर मटेरियलच पाठवलं नसतं दिल्लीवरनं, तर हे कदाचित कम्पेअर सुद्धा करता आलं नसतं. त्याचबरोबर प्रोफेसर धाबे, अभय साळवे, वांजारवाडकर ह्या सर्व मंडळींनी मला बौद्ध धर्माची जी काही पंचशील तत्व आहेत किंवा बाकीचे जे काही त्यांचे महत्व आहेत ती सगळी सांगितली. वांजारवाडकरांनी जिओलॉजी तिथली जी आहे औरंगाबाद पर्टिक्युलरली वेरूळ आणि अजिंठा त्याचं फार मोठं मी म्हणेन की सांगितलं त्याच्याबद्दल माहिती. आणि हे त्याचबरोबर बीना सेंगर हिस्ट्री डिपार्टमेंट तिथल्या इतिहास विभागाच्या प्राध्यापिका, त्यांनी मला फार मोठ्या प्रमाणावर त्याची ऐतिहासिक माहिती दिली की वेरूळचं महत्व हे आहे, अजिंठ्याचं महत्व हे आहे किंवा औरंगाबादचं हे आहे. त्यानंतर सायली माझ्याबरोबर एक दिवस याला होती, सायली पळांदे दातात अंबोलीला. आणि तोपर्यंत मला पंचशील तत्वातलं जे 5वं तत्व आहे त्याचा जो संदर्भ आहे तो फार खोलात माहीत नव्हता. तर सायलीनं मला तो सांगितला. आणि ही सगळी जी टीम आहे खालची, राम माने, बापू शिंगटे, ही सगळे भास्कर साठे, ही केमिस्ट्रीची मंडळी आहेत सगळी. तर ह्यांनी पूर्ण केमिस्ट्री त्या झाडाची त्यावेळेला माझ्यासाठी म्हणून त्याचा अभ्यास केला होता आणि त्याचं मला ते त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर ही खालची टीम जी आहे ही मात्र पूर्ण अभ्यासात अभय साळवे, प्रवीण यन्नावार, रमेश मंजाळ, त्यानंतर दीपक पाचपट्टे, ही पूर्ण 2-3 वर्षे हा माझा जो अभ्यास सुरू होता
त्याच्यामध्ये हे अगदी बरोबरीनं सकाळ संध्याकाळ वेळेला मला चहा सुद्धा पाजत तिथं तयार होते आणि त्यामुळे मी हे करू शकलो. आणि आज मला सिंधुजन अकॅडमी त्यांनी मला जो चान्स दिला त्या त्या ह्याच्याबद्दल मी सिंधुजन अकॅडमीचे सुजित शिंदे ज्यांना माझं नाव सांगितलं, तो देवदत्त पोखरकर, आणि आता मला ह्या सगळ्या टेक्निकल बाबीमध्ये ज्यांनी मला मदत केली, काळे, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. हॅलो. ओके, ओके.